Hello dear students, 12th standard computer science paper 1 मॅरेथॉन लेक्चर सिरीजचा पुढचा व्हिडिओ चॅप्टर नंबर 2. ऑलरेडी चॅप्टर नंबर 1 वरती आपण पूर्ण डिटेल्ड लेक्चर कव्हर केलेलं आहे. आता चॅप्टर नंबर 2 डेटा स्ट्रक्चर स्टार्ट करतोय. ठीक आहे, लेक्चर स्टार्ट करायचं ते फक्त एवढंच सांगेल की या व्हिडिओमध्ये जे काही कन्सेप्ट तुम्हाला शिकवणार आहे, जे काही क्वेश्चन्स घेणार आहेत, तोच कन्सेप्ट तोच क्वेश्चन्स तुमच्या पेपरमध्ये तुम्हाला दिसणार आहे. या व्हिडिओच्या बाहेरून तुमच्या पेपरमध्ये काहीच नसणार. हे माझं ओपन चॅलेंज आहे, हा माझा गॅरंटी तुम्हाला. इफ यू वॉन्ट टू सिक्युअर, आता डेटा स्ट्रक्चरला आपण शॉर्टमध्ये डीएस असं पण म्हणतो, तर डीएस हा चॅप्टरचा वेटेज जर तुम्ही बघितलं, हा चॅप्टरचा वेटेज असतो 17 मार्क्स. अँड जसं मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितले, फर्स्ट 2 चॅप्टर्स आर कम्प्लिटली थिअरी बेस्ड. याच्यामध्ये कोणताही प्रोग्रामिंग नाहीये, काहीच प्रॅक्टिकल पोर्शन नाहीये. एव्हरीथिंग इज बेस्ड ऑन थिअरी. हा C++ आणि HTML याच्यामध्ये तुम्हाला थेरॉटिकल नॉलेज पण पाहिजे, म्हणजे याच्यामध्ये थिअरी पण आहेत आणि याच्यामध्ये कोडिंग पण आहे. सो बोथ द कन्सेप्ट्स आर देअर इन चॅप्टर 3 अँड 4. नाव चॅप्टर 3 चं पण पूर्ण प्लेलिस्ट कम्प्लीट आहे, पूर्ण एक सेपरेट प्लेलिस्ट बनवलेला आहे रे बाबा. I have made a separate playlist for C++ and all the questions which are asked in a board exam, everything has been covered. तुमचा पेपर इथूनच बनणार आहे, याच्या बाहेरून म्हणजे याच्या हे क्वेश्चन्स हे टॉपिक्सच्या बाहेरून काहीच येणार नाहीये. आता हे मी प्रिडिक्शन कोणत्या बेसिसवरती करतोय, बेस्ड ऑन द PYQs. इफ यू सी द प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला सगळे टॉपिक्स सिमिलर दिसतील. तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट स्टार्ट द डिस्कशन ऑफ द डेटा स्ट्रक्चर. पहिलं चॅप्टर ऑपरेटिंग सिस्टम ऑलरेडी कम्प्लिटेड. नाव इट्स द राईट टाइम टू स्टार्ट द डेटा स्ट्रक्चर. ठीक आहे, तर नेहमी तुम्हाला माहिती आहे आपला एक रूल असतो. काय रूल आहे? लेक्चर फक्त ऐकून घ्यायचं नाही, सोबत तुमचं बुक्स ठेवा, CS चे टेक्स्टबुक ठेवा. जे काही तुम्हाला इथं डिस्प्लेवरती दिसत असेल, जे काही तुम्हाला इथं नोट्स दिसेल, सगळं व्यवस्थित लिहून काढायचं, सगळं समजून घ्यायचं. आणि ते नोट्स कुणी जरी तुम्हाला विचारलं तर ते तुम्हाला न बघता बोलता आलं पाहिजे, मगच लेक्चरचा तुम्हाला फायदा भेटेल. आणि फक्त तुम्ही ऐकून घेतला, अच्छा हा एक कन्सेप्ट असं असतं, अच्छा ॲरे असतं, अच्छा लिंक लिस्ट असं असतं, फक्त असं ऐकून घेतलं तर तुम्ही पेपरमध्ये जास्त रिप्रेझेंट नाही करू शकत थेअरीला. सो तुम्हाला मी जे काही पॉईंट्स दाखवतो येतं किंवा जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स मी शिकवतोय, सगळं ते तुमच्या CS बुकमध्ये कंपल्सरी असलं पाहिजे इफ यू वॉन्ट टू स्कोर द गुड मार्क्स. लास्ट टाइम परत सांगतो, सारखं सांगत नाही मी तुम्हाला, परत एकदा सांगतो, तुमचा पेपर जो आहे ना, तेच क्वेश्चन तुमच्या पेपरमधले जे क्वेश्चन्स आहेत ना, तेच आपण डिस्कस करतोय. असं बाहेरून किंवा एक्स्ट्रा क्वेश्चन्स आपण काही डिस्कस नाही करत आहे. आय नो नेक्स्ट एक्झाम, नेक्स्ट मंथ इज युअर बोर्ड एक्झाम, सो वी हॅव व्हेरी लेस टाइम. ठीक आहे, ठीक आहे, चलो. सो वी स्टार्ट द डेटा स्ट्रक्चर. ठीक आहे, आता हे डेटा स्ट्रक्चर बेसिकली काय, व्हॉट इज डेटा स्ट्रक्चर? ठीक आहे, डेटा स्ट्रक्चर शॉर्ट मध्ये डीएस पण म्हणतो. ठीक आहे, इंजिनिअरिंग मध्ये हे टॉपिक इंजिनिअरिंग पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे. ज्या मुलांना पुढे जाऊन कोणता इंजिनिअरिंग करायचं आहे, तुम्ही कोणता इंजिनिअरिंग करा, फर्स्ट इयरला कॉमन सब्जेक्ट असतात, तर तिथं परत तुम्हाला डेटा स्ट्रक्चरचे भरपूर ऍप्लिकेशन्स आहेत. ॲरे काय असतो, लिंक लिस्ट काय असतो, स्टॅक काय असतो, क्यू काय असतो, ठीक आहे, अल्गोरिदम्स काय असतात, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप डिटेलमध्ये इंजिनिअरिंग मध्ये आहे. ठीक आहे, एस्पेशली इफ यू वॉन्ट टू बिकम अ कम्प्युटर सायन्स इंजिनियर और इफ यू वॉन्ट टू बिकम अ IT इंजिनियर, कम्प्युटर सायन्स इंजिनियर, AIDS मध्ये करायचं असेल तुम्हाला, तर तिथं तर तुम्हाला डेटा स्ट्रक्चर खूप जास्त लागणार आहे. ठीक आहे, तर आतापासूनच तुम्ही डेटा स्ट्रक्चर समजून घ्या. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये जास्त हेल्पफुल राहील. ठीक आहे, सो डेटा स्ट्रक्चर जसं आपण बघितलं 17 मार्क्स, नॉट अ लेस मार्क्स, खूप इम्पॉर्टंट आहे. फिक्स क्वेश्चन असतात, अल्गोरिदम वगैरे फिक्स असतात. जे सांगतो ना तेवढंच करून जा, एक्स्ट्रा काही लोड घेऊ नका. ठीक आहे, चलो. डेटा स्ट्रक्चर, जसं आता मी तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेशन दिलं, मी तुम्हाला काहीतरी डेटा दिला, आपण आपल्या मेमरीमध्ये स्टोर करतो, आपण आपल्या ब्रेनमध्ये स्टोर करतो, बरोबर. तसं कम्प्युटरकडे पण ब्रेन असतो, कम्प्युटरकडे पण मेमरी असतो. कम्प्युटरचा मेमरी म्हणजे स्टोरेज डिव्हाइस. ठीक आहे, आणि कम्प्युटरचा ब्रेन म्हणजे मायक्रो प्रोसेसर असं असतो. ठीक आहे, तर कम्प्युटरचा ब्रेन म्हणजे मायक्रो प्रोसेसर हा डेटा कम्प्युटरच्या मेमरीमध्ये स्टोर करताना अल्गोरिदम फॉलो करतो. म्हणजे डेटाला असं रॅन्डमली आपण कुठेही टाकत नाही, डेटाला कुठेही स्टोर करत नाही. डेटाला स्टोर करताना काही प्रोसिजर्स फॉलो करतो, डेटाला स्टोर करताना काही सेट ऑफ रूल्स फॉलो करतो, आणि त्या रूल्सला फॉलो करूनच आपण डेटाला स्टोर करतो. त्या रूल्सला आपण काय म्हणतो? अल्गोरिदम. काय म्हणतो? अल्गोरिदम. सो देयर आर लॉट ऑफ अल्गोरिदम बाय विच वी कॅन स्टोर द डेटा इनसाइड द कम्प्युटर्स मेमरी. परत रिपीट करतो, डेटा आपल्याकडे कम्प्युटरमध्ये भरपूर असतात. आता आपला कम्प्युटर काय करतो किंवा आपला मायक्रो प्रोसेसर काय करतो, डेटाला मेमरीमध्ये स्टोर करताना काही अल्गोरिदम वापरतो. त्या अल्गोरिदमच्या बेसिसवरती डेटाला आपण मेमरीमध्ये स्टोर करतो. आता अल्गोरिदम वापरून डेटाला का स्टोर करायचं? कारण आपण जो डेटा स्टोर करतोय तो आपल्याला परत लागू पण शकतो ना. व्हॉट एव्हर डेटा आय एम स्टोरिंग इनसाइड द कम्प्युटर, आय कॅन रिट्राइव्ह बॅक द डेटा. सो त्या डेटाला परत आणताना मला कोणताही त्रास न झाला पाहिजे, माझा डेटा परत मला भेटला पाहिजे व्यवस्थित, एकदम परफेक्ट. तर त्यासाठी आपल्याला अल्गोरिदम फॉलो करावं लागतात. आता अल्गोरिदम कोणतं फॉलो करायचं, आता आणि अल्गोरिदम फॉलो करून आपण डेटाला कसं स्टोर करतो. सो द वे इन विच वी स्टोर द डेटा
or the way in which the data are represented in the memory, that is called as data structure. म्हणजे आपण आपल्या डेटाला कसं स्टोअर करतोय, असं क्यूच्या फॉर्म मध्ये स्टोअर करतोय, याला आपण क्यू म्हणतो. असं एक आतमध्ये जाणार मग एक बाहेर जाणार असं स्टोअर करतोय का आपण त्याला ट्रीच्या फॉर्म मध्ये स्टोअर करतोय, याला आपण म्हणतो बायनरी ट्री. ट्रीच्या फॉर्म मध्ये स्टोअर करतोय, बायनरी ट्री ट्रीच्या फॉर्म मध्ये स्टोअर करतोय, किंवा आपण त्याला स्टॅकच्या फॉर्म मध्ये स्टोअर करतोय. स्टॅक मध्ये असतो पुश आणि पॉप, ठीक आहे. म्हणजे आणि ऍरे असा असतो ऍरे आपला, ठीक आहे. ऍरे म्हणजे असं असतो, काही लोकांना अरे म्हणतात, हे अरे नसतं रे, ऍरे असतो ऍरे. सो ऍरे मध्ये आपण डेटा स्टोअर करतो. मग ते डेटा कसा ऍड करू शकतो, डेटा कसा डिलीट करू शकतो, ऍरेवरती आपण ऑपरेशन कसं परफॉर्म करू शकतात. सो डेटाला आपण मेमरीमध्ये स्टोअर कसं करणार, कोणत्या लॉजिकल अप्रोच वरती करणार, त्यालाच आपण म्हणतो डेटा स्ट्रक्चर. द वे इन विच वी स्टोअर द डेटा इनसाइड द मेमरी अँड वी कॅन गेट बॅक द डेटा इझिली. सो द रिप्रेझेंटेशन ऑफ दॅट थिंग इज कॉल्ड एज डेटा स्ट्रक्चर. समजलं का डेटा स्ट्रक्चर काय असतो. परत एकदा शॉर्टमध्ये रिपीट करतो, कारण हे जोपर्यंत तुम्हाला समजत नाही ना, चॅप्टर स्टार्ट करून फायदा नाही रे, ठीक आहे. डेटा स्ट्रक्चर, ठीक आहे. कम्प्युटरमध्ये आपण डेटा स्टोअर करतो, बरोबर हो की नाही सांगा. कम्प्युटरमध्ये आपण डेटा स्टोअर करतो, बरोबर. तर कम्प्युटरचा मायक्रो प्रोसेसर आपल्या डेटाला मेमरीमध्ये कसं स्टोअर करणार, रॅन्डमली कुठेही टाकून देणार का डेटा, नाही. काहीतरी अल्गोरिदमच्या हिशोबाने कुठेतरी त्याला व्यवस्थित ठेवणार ना. आणि आपल्याला तो डेटा ज्यावेळेस रिटर्न पाहिजे त्यावेळेस आपण त्याला पटकन रिट्राईव्ह पण करू शकतो. काय करू शकतो, रिट्राईव्ह पण करू शकतो. सो आपला मायक्रो प्रोसेसर किंवा आपल्या कम्प्युटरचा सीपीयू मेमरीमध्ये डेटा कोणत्या पद्धतीने स्टोअर करणार आणि कसं स्टोअर करणार, तर त्यालाच आपण म्हणतो डेटा स्ट्रक्चर्स. आपल्याकडे भरपूर स्ट्रक्चर असतात. आपल्याकडे असे स्ट्रक्चर असतात, याला आपण ऍरे म्हणतो. आपल्याकडे असे स्ट्रक्चर असतात, त्याला आपण क्यू म्हणतो, क्यू यू ई यू ई क्यू म्हणतो. आपल्याकडे असे स्ट्रक्चर असतात, त्याला आपण ट्री म्हणतो. आपल्याकडे असे स्ट्रक्चर असतात, त्याला आपण बायनरी ट्री म्हणतो. काय म्हणतो, बायनरी ट्री. आणि आपल्याकडे असे पण काही स्ट्रक्चर असतात, असे पण काही स्ट्रक्चर असतात कंटेनर सारखं, त्याला आपण स्टॅक म्हणतो. सो आपल्याकडे असे भरपूर स्ट्रक्चर असतात. तर या भरपूर स्ट्रक्चर पैकी कोणतं स्ट्रक्चर कधी युज होणार तो डिसाइड करतो कोण, आपला सीपीयू. आपला सीपीयू डिसाइड करतो. आणि या स्ट्रक्चरच्या आतमध्ये काय असतो, डेटा. या काय असतो, डेटा. या स्ट्रक्चरच्या आतमध्ये काय असतो, डेटा. समजलं. आणि आपण त्याला स्टोअर करणार आणि ज्यावेळेस मला परत रिटर्न पाहिजे त्यावेळेस मी त्याला रिट्राईव्ह करू शकतो. सो दिस होल कन्सेप्ट इज कॉल्ड एज डेटा स्ट्रक्चर. समजलं का सगळ्यांना डेटा स्ट्रक्चर काय असतो, ठीक आहे. सो हे समजलं असेल तर आपण स्टार्ट करू. आता तुम्हाला डेटा स्ट्रक्चर शिकायच्या आधी काही टर्म्स माहित पाहिजे. देर आर इम्पॉर्टंट टर्म्स. सो देर आर सम टर्म्स विच यू शुड नो बिफोर स्टार्टिंग द डेटा स्ट्रक्चर. हा टर्म्स तुम्हाला बेसिकली 3 मार्क्सला विचारतात. 3 मार्क्सला तुम्हाला विचारतात, किंवा 3-4 टर्म्स विचारतात तुम्हाला 3 मार्काला. इम्पॉर्टंट आहे जे काही तुम्हाला इथे डिस्प्ले करतोय सगळे इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. सगळ्यात पहिलं टर्म, हे पहिलं टर्म मोबाईल नाही, पहिलं टर्म इथे. हा पहिलं टर्म इथे डेटा. ऍक्च्युली हा वरती आला पाहिजे होता, ठीक आहे. हा डेटा, पहिलं टर्म काय, डेटा. सो दिस इज द फर्स्ट टर्म विच यू शुड नो. डेटा स्ट्रक्चर. डेटा स्ट्रक्चर स्टार्ट करायच्या आधी तुम्हाला काही टर्म्स माहित पाहिजे, आणि हे टर्म्स तुम्हाला क्लिअर असेल तर तुमचं चॅप्टर अजून सोपं बनेल, ठीक आहे. सो व्हॉट इज द फर्स्ट टर्म, डेटा. सो डेटा आर सिम्पली व्हॅल्यूज ऑर सेट ऑफ व्हॅल्यूज. कुणी जर तुम्हाला विचारलं डेटा काय रे, डेटा म्हणजे काय म्हणणार तुम्ही, व्हॅल्यूज ऑर सेट ऑफ व्हॅल्यूज. आता हे तुम्हाला पटवून देण्यासाठी किंवा एक्सप्लेन करण्यासाठी मी एक एक्झाम्पल पण आणले. सो आपण एक एक्झाम्पल घेऊ. काय घेऊ, आपण एक एक्झाम्पल घेऊ. जसं की आपण मोबाईलचं एक्झाम्पल घेऊ, ठीक आहे. व्हॅल्यूज ऑर सेट ऑफ व्हॅल्यूज. आता मोबाईल म्हटलं की कोणतं कंपनी, ऍपल. प्राइस किती, 40,000. रॉम किती, 4GB. रॅम किती, 64GB. रॅम किती, 4GB, ठीक आहे. ऑपरेटिंग सिस्टम कोण असेल, iOS असेल. तसंच इथं ओप्पो, विवो असेल तर अँड्रॉइड असेल. तर आता आपण हे काय करतोय, दीज आर द व्हॅल्यूज. आता मोबाईलसाठी, मोबाईल जर घेतलं तर दीज आर द सेट ऑफ व्हॅल्यूज. कोण व्हॅल्यूज आहेत, एक मिनिट, कोण व्हॅल्यूज, कन्फ्युज नका. नेम, मोबाईल. मी ज्याला बॉक्समध्ये टाकतो ना, दे आर द व्हॅल्यूज ऑर सेट ऑफ व्हॅल्यूज. तो जे आता बॉक्समध्ये आहेत यांना आपण काय म्हणतो, व्हॅल्यूज ऑर सेट ऑफ व्हॅल्यूज फॉर अ गिव्हन ऍट्रिब्यूट. यांना आपण काय म्हणतो, ऍट्रिब्यूट ऑर एंटिटी. लक्षात ठेवा, डेटा स्ट्रक्चर मध्ये हे टर्म्स पुढे जाऊन इंजिनिअरिंग मध्ये खूप युज करणार तुम्ही. ज्याचे व्हॅल्यूज डिफाईन करतो ना त्यांना आपण एंटिटी म्हणतो किंवा ऍट्रिब्यूट्स म्हणतो, ठीक आहे. एंटिटी म्हणा किंवा ऍट्रिब्यूट्स म्हणा, चालेल, ठीक आहे. आता हे जे राईट साईडला आपण लिहितोय ना त्यांना आपण काय म्हणतो, व्हॅल्यूज. जे कोणाला तरी डिफाईन करतात, विथ सम रॉ फॅक्ट्स और विथ सम इन्फॉर्मेशन, दोज आर कॉल्ड एज डेटा. सो दिस इज कॉल्ड एज डेटा, or this set of values are called as data. Understood what is data? I repeat again, data are simply values or set of values. Simple. चलो आता नेक्स्ट टर्म काय माहित पाहिजे. अच्छा, आता डेटा आयटम इज ऑफ 2 टाइप्स. आता डेटा आयटम इज अ सिंग्युलर युनिट ऑफ व्हॅल्यूज, ठीक आहे. डेटा आयटम म्हणजे काय, आता फक्त एक व्हॅल्यू. आता आपण एवढे बघितलं ना, व्हॅल्यू और सेट ऑफ व्हॅल्यू, त्याच्यामध्ये आपण फक्त एक व्हॅल्यू लागतो. एका व्हॅल्यूला आपण काय म्हणतो, डेटा आयटम. एका व्हॅल्यूला आपण काय म्हणतो, डेटा आयटम.
समजलं का? जसं आपल्याकडे एवढे आयटम्स होते, म्हणजे आपल्याकडे एवढे डेटा व्हॅल्यूज होते, यांना सगळ्या म्हणजे सेट ऑफ व्हॅल्यूज होते. व्हॉट वी हॅड सेट ऑफ व्हॅल्यूज. सेट ऑफ व्हॅल्यूजला आपण काय म्हणतो? डेटा. याच्यामध्ये फक्त तुम्ही एकाला घ्या, एकाला घेतला तर आपण त्याला काय म्हणतो? डेटा आयटम. एकाला घेतलं तर आपण काय म्हणतो? त्याला डेटा आयटम. सो इट इज अ सिंगल युनिट ऑफ व्हॅल्यू. सिंगल युनिट ऑफ व्हॅल्यूजला आपण काय म्हणतो? डेटा आयटम. नाउ द डेटा आयटम कॅन बी ऑफ टू टाइप्स. That can be group item or that can be elementary item. बहुत अरे लय सिंपल है रे बाबा. What is data item? Data item are nothing but a single unit of set of values. A single unit of values or set of values. A single unit हे बघा, single unit of values. ठीक आहे. आता डेटा आयटम मग दोन प्रकारचे असतात आपल्याकडे, ग्रुप आयटम्स किंवा एलिमेंटरी आयटम्स. ग्रुप आयटम्स म्हणजे काय असतात? डेटा आयटम्स दोज कॅन बी डिवाइड इंटू सब आयटम्स. म्हणजे असे डेटा आयटम्स ज्यांना आपण पुढे अजून डिवाइड करू शकतो. जसं की मला सांगा बरं, आपण सांगू शकतो नेम. नेम. आता नेमला मी अजून 3 पार्ट्स मध्ये डिवाइड करू शकतो ना. फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम. म्हणजे जो डेटा ज्याला आपण पुढे अजून डिवाइड करू शकतो त्याला आपण काय म्हणतो? ग्रुप आयटम्स. आणि जो डेटा ज्याला आपण पुढे डिवाइड नाही करू शकत, जसं की मी तुम्हाला सांगितलं एज. नाउ कॅन यू डिवाइड द एज? जसं की युअर एज इज ऑलमोस्ट इट मे बी 17 or 18 समथिंग, राईट? आता तुम्ही 17 ला अजून फर्दर डिवाइड करू शकता का? नाही करू शकत ना. सो ज्याला आपण फर्दर डिवाइड नाही करू शकत त्याला आपण म्हणतो एलिमेंटरी आयटम. काय म्हणतो त्याला आपण? एलिमेंटरी आयटम. आणि ज्याला आपण पुढे डिवाइड करू शकतो त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो ग्रुप आयटम. जसं की तुम्ही अजून एक एक्झाम्पल घेऊ शकता, ऍड्रेस. अच्छा, ऍड्रेस कशामध्ये येणार? ऍड्रेस पण येणार तुमचा ग्रुप आयटम मध्ये, कारण तुम्ही डिवाइड करू शकता ना. लेन नंबर, स्ट्रीट नंबर, हाऊस नंबर, बरोबर, सिटी, पिन code. So you can divide it into multiple parts. That is called as group items. Now again we can take the example of फक्त पिन कोड घ्या. फक्त पिन कोड. पिन कोडला तुम्ही फर्दर अजून डिवाइड करू शकता का? पिन कोडला तुम्ही फर्दर डिवाइड करू शकता नाही. सो दॅट इज कॉल्ड एज एलिमेंटरी आयटम. समजलं का? सो डेटा आयटम्स विच कॅन बी डिवाइडेड into further items into further sub items is called as group items, and data items which cannot be divided into further सब आयटम्स इज कॉल्ड ॲज एलिमेंटरी आयटम्स. म्हणजे ज्यांना आपण फर्दर डिवाइड नाही करू शकत त्यांना आपण म्हणतो एलिमेंटरी आयटम्स, आणि ज्यांना आपण फर्दर डिवाइड करू शकतो त्यांना आपण म्हणतो ग्रुप आयटम्स. खूप सिंपल आहे रे, खूप बेसिक आहे. म्हणजे सुरुवात एवढं बेसिक गोष्टीपासून होत आहेत ना, तुम्हाला आरामात समजत असेल मी काय बोलतोय. ठीक आहे, समजलं का सगळ्यांना? ग्रुप आयटम्स काय, एलिमेंटरी आयटम्स काय? ठीक आहे, पटकन नोट करून घ्या. इथं भरपूर एक्झाम्पल्स दिले, तुम्ही नंतर एकदा बघून घ्या. भरपूर एक्झाम्पल्स, एक्झाम्पलची कमी नाही आपल्याकडे. ठीक आहे, चलो नेक्स्ट. आय होप सो यू हॅव नोटेड डाऊन दिस. चलो नेक्स्ट टर्म्स. हा, तुम्हाला एंटिटी माहित पाहिजे. आताच मी तुम्हाला 2 मिनिटांपूर्वी सांगितलं होतं एंटिटी काय असतो, सांगितलं होतं ना. हा, आता जसं की मोबाईलचं एक्झाम्पल घेतलं ना, नेम, कंपनी, प्राइस, ठीक आहे, रॉम, रॅम, ऑपरेटिंग सिस्टम, दीज आर कॉल्ड एज द ऍट्रिब्यूट्स ऑर एंटिटीज. दे आर नथिंग बट द ऍट्रिब्यूट्स ऑर एंटिटीज. म्हणजे जिथं आपण व्हॅल्यूज डिफाईन करतो ना, परत एकदा रिपीट करतो, जिथं आपण व्हॅल्यूजला डिफाईन करतो त्याला आपण म्हणतो एंटिटी. हे बघा, an entity is something that has certain attributes or properties which has assigned values. Yes, ज्याला आपण व्हॅल्यूज असाइन करतो त्यांनाच आपण म्हणतो attributes किंवा entities. बोथ आर सेम. ठीक आहे, समजलं का सगळ्यांना? सर्टन ऍट्रिब्यूट्स म्हणा, ठीक आहे, सर्टन एंटिटीज म्हणा, सर्टन ऍट्रिब्यूट्स किंवा एंटिटीजला जे आपण असाइन करतो ना, जे व्हॅल्यूज आपण असाइन करतो ना, ठीक आहे, त्यांनाच आपण काय म्हणतो? एंटिटीज. परत रिपीट करतो, अँड एंटिटी इज समथिंग दॅट हॅज सर्टन ऍट्रिब्यूट्स ऑर प्रॉपर्टीज विच हॅज असाइन्ड व्हॅल्यूज. ज्यांच्याकडे असाइन्ड व्हॅल्यूज असतात ना, त्यांनाच आपण म्हणतो एंटिटी. समजलं? चलो, जसं की बघा, एज, जेंडर, क्लास. आता इथं आपण व्हॅल्यू डिफाईन करू शकतो ना, व्हॅल्यू असाइन करू शकतो ना, जेंडर, मेल, फिमेल, क्लास, 12th, 11th असाइन करू शकतो ना, काहीतरी व्हॅल्यूज असाइन करू शकतो. सो ज्याला आपण व्हॅल्यू असाइन करतो त्याला आपण काय म्हणतो? एंटिटी. ठीक आहे, समजलं का? एव्हरी ऍट्रिब्यूट हॅज सर्टन व्हॅल्यू. द कलेक्शन ऑफ ऑल एंटिटीज फॉर्म एंटिटी सेट. येस, आता प्रत्येक एंटिटीला एक व्हॅल्यू असतो, आणि या सगळ्यांचं कलेक्शन आपण म्हणतो एंटिटी सेट. या सगळ्यांचं कलेक्शन आपण काय म्हणतो? एंटिटी सेट. ओके, क्लिअर. नेक्स्ट. त्याच्यानंतर तुम्हाला माहित पाहिजे रेकॉर्ड म्हणजे काय असतं? रेकॉर्ड इज द कलेक्शन ऑफ फील्ड व्हॅल्यूज ऑर गिव्हन एंटिटी. ज्यावेळेस आपण सगळ्या एंटिटीजला एकत्र करतो त्याला आपण म्हणतो रेकॉर्ड. आणि ज्यावेळेस सगळ्या रेकॉर्डला एकत्र करतो त्याला आपण म्हणतो फाईल. बस. आणि ज्यावेळेस मल्टिपल फाईल्स एका ठिकाणी येतात त्याला आपण डिरेक्टरी किंवा फोल्डर म्हणतो. समजतंय का? फाईलचं म्हणजे आपण डेटा स्ट्रक्चर कसं हे करतो. ठीक आहे, समजलं का? रेकॉर्डच्या आतमध्ये काय असतात? मल्टिपल एंटिटीज असतात. ठीक आहे, रेकॉर्ड इज अ कलेक्शन ऑफ फील्ड व्हॅल्यूज ऑर गिव्हन एंटिटीज. ठीक आहे, सर आपल्याकडे जर भरपूर फील्ड व्हॅल्यूज, हा झाला एक फील्ड व्हॅल्यू,
हे बघा, जसं की हा झाला एक फील्ड व्हॅल्यू, नेम झाला ABC, एज झाला 17, ठीक आहे. त्याच्यानंतर जेंडर झाला मेल आणि क्लास झाला 12th. दिस इज कॉल्ड एज वन एंटिटी. याला आपण काय म्हणतो, एक एंटिटी. समजलं का? आता मी सेकंड एंटिटी घेतो, सेकंड एंटिटी घेतो, सेकंड एंटिटी मध्ये परत माझे हे सगळं रिपीट होणार, नेम, एज, जेंडर, क्लास. सो मी नेम घेतो XYZ, ठीक आहे. नेम आय एम टेकिंग XYZ, एज आय एम टेकिंग एज अगेन 17, जेंडर आय एम टेकिंग एज फीमेल अँड क्लास आय एम टेकिंग एज 12. सो हा काय झाला, हा झाला सेकंड एंटिटी. हा काय झाला, सेकंड एंटिटी. सो ज्यावेळेस मी सगळ्या एंटिटीजला एकत्र करणार, याला आपण काय म्हणतो, रेकॉर्ड. सो ज्यावेळेस आपण मल्टिपल एंटिटीजला एकत्र करतो त्याला आपण काय म्हणतो, रेकॉर्ड. समजलं? आणि मल्टिपल रेकॉर्ड एकत्र आले तर त्याला म्हणतो फाईल. समजतं का? लेअर कसं बनतोय, लेअर बनतोय, ठीक आहे. समजलं? लेअर कुठून सुरू झालं, आपला डेटापासून लेअर सुरू झाला, डेटा, ठीक आहे. ज्या ऍट्रिब्यूट्सला आपण व्हॅल्यू असाइन करतो त्या व्हॅल्यूला आपण काय म्हणतो, डेटा, ठीक आहे. मल्टिपल डेटा आणि मल्टिपल व्हॅल्यूज असेल, तर त्याला आपण एंटिटी म्हणतो. मल्टिपल डेटा आणि मल्टिपल व्हॅल्यू असेल तर त्याला एंटिटी म्हणतो. मग एंटिटीचा सेट, एंटिटीच्या कलेक्शनला रेकॉर्ड म्हणतो आणि रेकॉर्डच्या कलेक्शनला फाईल म्हणतो. फाईल म्हणतो. सो हे 1 मार्क्सचे डेफिनेशन असतात. रेकॉर्ड इज अ कलेक्शन ऑफ फील्ड व्हॅल्यूज ऑफ अ गिवन एंटिटी, ठीक आहे. अँड व्हॉट इज अ फाईल? अ फाईल इज अ कलेक्शन ऑफ रेकॉर्ड्स ऑफ द एंटिटीज. सो फाईल इज अ कलेक्शन ऑफ रेकॉर्ड्स ऑफ द एंटिटीज. सो ज्यावेळेस आपल्याकडे रेकॉर्ड हे रेकॉर्ड आहे, बरोबर. रेकॉर्डचे एंटिटीजचं कलेक्शन असेल त्याला आपण काय म्हणतो, फाईल. आपण असं म्हणतो, ठीक आहे. सो तुम्हाला हे लेअर समजत असेल कसं चाललंय हे. रेकॉर्ड इन एनी फाईल मे कंटेन सेव्हरल फील्ड्स. देर आर सर्टन फील्ड्स हॅव्हिंग युनिक व्हॅल्यूज. हा, आता आपल्याकडे सेव्हरल फील्ड्स असतील रेकॉर्डमध्ये आणि प्रत्येक रेकॉर्डमध्ये काहीतरी युनिक फील्ड असेल. जसं की युनिक फील्ड काय म्हणजे युनिक फील्ड म्हणजे जसं की रोल नंबर सांगू शकतो. रोल नंबर मला सांगा, कोणत्याही स्टुडंटचा एका क्लासमध्ये एका स्टुडंटला 2 रोल नंबर असतात का? नाही. आणि 2 स्टुडंटला 1 रोल नंबर असतो का? नाही. सो दॅट इज अ युनिक व्हॅल्यू ना. सो जिथं युनिक व्हॅल्यू असतो ना तिथं आपण डेटा स्ट्रक्चर मध्ये काय असाइन करतो, प्रायमरी की. सो ज्या डेटा फील्ड वरती आपण प्रायमरी की असाइन करतोय तिथं डेटा रिपीट होऊ शकत नाही. समजलं? सो डेटा रिपीटेशन अवॉइड करण्यासाठी आपण डेटा स्ट्रक्चर मध्ये कन्सेप्ट वापरतो कॉल्ड ॲज प्रायमरी की. सो प्रायमरी की इज मोस्टली used in data structure to avoid the repetition of data, and the repetition of data can be avoided in the field such as roll number. सो एका क्लासमध्ये एका स्टुडंटला 2 रोल नंबर नसतात किंवा 2 स्टुडंटला 1 रोल नंबर नसतो, ठीक आहे. सो त्याला आपण प्रायमरी की असं म्हणतो, ठीक आहे. जसं की बघा, रोल नंबर इज अन एक्झाम्पल ऑफ प्रायमरी की, ठीक आहे. सो डेटा रिपीटेशन आपण अवॉइड करू शकतो. समजलं का टर्म्स? कोणते टर्म्स आपण डिस्कस केले? डेटा. मग डेटाचे 2 टाइप्स, एक असतो ग्रुप आयटम्स, एक असतो एलिमेंटरी आयटम्स. मग असतो एंटिटी, बरोबर. एंटिटीजच्या कलेक्शनला मग काय म्हणतो आपण? रेकॉर्ड. आणि मल्टिपल रेकॉर्ड एकत्र आले तर काय बनतो? फाईल बनतो. समजलं? हे छोटे छोटे टर्म्स आहेत, ठीक आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये वाटलं तर मी PDF ऍड करतो 1 शॉट नोट्सचे, तिथून तुम्हाला हे सगळे नोट्सच्या फॉर्म मध्ये पण भेटून जाईल, ठीक आहे. चलो, आता आपण स्टार्ट करतोय चॅप्टर कॉल्ड एज डेटा स्ट्रक्चर. येस, इथून आपल्या चॅप्टरची सुरुवात होते, डेटा स्ट्रक्चर. सो सगळ्यात स्टार्ट करताना आपल्याला सगळ्यात आधी डेटा स्ट्रक्चरचं डेफिनेशन माहित पाहिजे. बोर्ड्स मध्ये डेटा स्ट्रक्चरचं डेफिनेशन खूप वेळा विचारले. दे हॅव आस्क्ड the definition of data structure many times in the board exam. So you must know the definition of data structure. So the logical or mathematical model of a particular organization is called as data structure. ठीक आहे. So logical or mathematical model of a particular organization is called as data structure. म्हणजे आपण डेटाला कम्प्युटरमध्ये स्टोअर करताना असे रॅन्डमली स्टोअर करत नाही. आपण काहीतरी एका लॉजिकल मॉडेलला फॉलो करून किंवा मॅथमॅटिकल मॉडेलला फॉलो करून एका ऑर्गनायझेशनला आपण स्टोअर करतो inside the computer, and that organization of data is called as data structure. Now data structure can be of 2 types, खूप important. The first type is called as linear data structure, and the second type is called as non-linear data structure. What do you mean by linear data structure? ज्यावेळेस आपण डेटाला एका नंतर एक स्टोअर करतो ना, consecutive location, when we store the data, when आपण सांगू शकतो when data is stored in consecutive memory location, one after another, in consecutive memory location, that is one after the another, that is one
after the another. That is one after the another. That is one after the another. Then that is called as linear data structure. हे नावावरूनच तुम्हाला समजत असणार आहे. By the name itself you can guess linear. What do you mean by the word linear? Linear म्हणजे काय? एकानंतर एक सिक्वेन्शियली आपण जर स्टोअर करतो ना त्याला आपण म्हणतो लिनियर डेटा स्ट्रक्चर. ठीक आहे, ज्यावेळेस आपण डेटा स्टोअर करतो एकानंतर एक एकानंतर एक. ठीक आहे, जसं की तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता ॲरेचा. आय होप तुम्ही 11th मध्ये पण शिकलात ॲरे. ॲरे एक लिनियर डेटा स्ट्रक्चर असतो, बरोबर. आता मी इथं स्टोअर केलं 2. आता मी डायरेक्टली जम्प करू शकतो का 4? नाही, मी डायरेक्टली तुम्ही इथं जम्प नाही करू शकत. सो हा एक असा डेटा स्ट्रक्चर आहे जिथं आपल्याला डेटा स्टोअर करावा लागेल इन अ कन्सिक्युटिव्ह मेमरी लोकेशन. दॅट इज वन आफ्टर द अनदर. सो 2 नंतर तुम्हाला इथं 4 स्टोअर करावं लागेल, मग इथं 6, मग इथं 8, मग इथं 10. So you cannot jump anywhere. You have to store the data in a sequential manner, in a systematic manner, or in a sequential manner, or after the one after, or in a consecutive memory location. So this type of data structure is called as linear data structure. समजलं का linear data structure काय असतो? आता दुसरा टाइपचा डेटा स्ट्रक्चर काय असतो? नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. काय असतो? नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. फॉर एक्झाम्पल नॉन लिनियर मध्ये कोण येतो? ट्री. द बेस्ट एक्झाम्पल इज ट्री. आता ट्री एक असा डेटा स्ट्रक्चर आहे जिथं डेटा कुठेही स्टोअर होतो, कोणत्याही मेमरी लोकेशन मध्ये स्टोअर होणार. ठीक आहे, एक डेटा एक मेमरी लोकेशन स्टोअर झाला तर दुसरा डेटा 16th मेमरी लोकेशन स्टोअर होऊ शकतो. कुठेही डेटा स्टोअर होणार. व्हेन द डेटा आर स्टोर्ड ऍट एनी मेमरी लोकेशन रॅन्डमली, देन दॅट डेटा स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. समजलं का? सो नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चरचं एक्झाम्पल आहे आपल्याकडे ट्री. समजलं सगळ्यांना? सगळ्यांना व्हॉट इज डेटा स्ट्रक्चर? व्हॉट इज डेटा स्ट्रक्चर? हा डेफिनेशन पाठ करून ठेवा, लक्षात ठेवा, एक्झाम मध्ये लिहिता आलं पाहिजे. द लॉजिकल ऑर मॅथमॅटिकल मॉडेल ऑफ अ पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन इज कॉल्ड ॲज डेटा स्ट्रक्चर. सो आपण ज्यावेळेस डेटाला लॉजिकल किंवा मॅथमॅटिकल मॉडेलनी आपण एका ऑर्गनायझेशनच्या आतमध्ये स्टोअर करतो त्यालाच आपण काय म्हणतो? डेटा स्ट्रक्चर. डेटा स्ट्रक्चरचे 2 टाइप्स असतात. एकाला आपण म्हणतो लिनियर डेटा स्ट्रक्चर आणि एकाला आपण काय म्हणतो? non-linear data structure. So linear data structure is a type of data structure in which the data are stored sequentially in a consecutive memory location, that is one after the another. And non-linear data structure in which the data are stored randomly at any memory location. For example, tree. Linear data structure चे example मध्ये काय सांगू शकता? array, linked list घ्या, queue घ्या, कोणताही घ्या example. ठीक आहे, array etc, linked list, queue etc, all follows the sequential manner. ठीक आहे, चलो समजलं का इंट्रो? चलो नेक्स्ट. हा व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट क्वेश्चन. एक्झामला भरपूर वेळा विचारलेला क्वेश्चन हा बोर्ड मध्ये. एक्झामला क्वेश्चन कसं येतात? व्हॉट इज डेटा स्ट्रक्चर? अँड व्हॉट आर द डेटा स्ट्रक्चर ऑपरेशन्स? व्हॉट आर द 6 डेटा स्ट्रक्चर ऑपरेशन्स असं विचारतात. ठीक आहे, हा क्वेश्चन बोर्ड मध्ये खूप वेळा विचारलाय. व्हॉट आर द 6 डेटा स्ट्रक्चर ऑपरेशन्स? क्वेश्चन समजलं का? असं विचारतात व्हॉट इज डेटा स्ट्रक्चर. मग तुम्हाला हे सगळं लिहिताला पाहिजे, हे 2 टाइप्स लिहिताला पाहिजे, याला असं एलॅबरेट करून लिहिताला पाहिजे, याचे एक्झाम्पल्स द्यायचे तुम्हाला. माझे 1 शॉट नोट्स मध्ये तुम्हाला भेटून जाईल सगळं. ठीक आहे, आणि मग ते क्वेश्चन विचारतात व्हॉट आर द 6 डेटा स्ट्रक्चर ऑपरेशन, म्हणजे आपण कोणते 6 ऑपरेशन्स कोणत्याही डेटा स्ट्रक्चरवरती परफॉर्म करू शकतो. सो देर आर 6 ऑपरेशन्स विच वी कॅन परफॉर्म ऑन एनी डेटा स्ट्रक्चर. द फर्स्ट ऑपरेशन इज कॉल्ड एज ट्रेव्हर्सिंग. पहिलं ऑपरेशन काय असतो? ट्रेव्हर्सिंग. ट्रेव्हर्सिंगचा अर्थ काय असतो? ऍक्सेसिंग ईच एलिमेंट ऑफ एन ॲरे घ्या, कोणताही डेटा स्ट्रक्चर घ्या. आता सध्या आपण ॲरे घेऊ. ठीक आहे, सो ऍक्सेसिंग ईच एलिमेंट ऑफ ॲरे, दॅट इज एनी स्ट्रक्चर वन्स सो दॅट इट कॅन बी प्रोसेस्ड. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता हा एक ॲरे आहे. तुम्हाला माहिती आहे ना ॲरे काय? ॲरे म्हणजे असं डेटा स्ट्रक्चर जिथं आपण होमोजिनियस एलिमेंट स्टोअर करतो. आता तुम्हाला थोडं ॲरेचं इंट्रोडक्शन देतो. तुम्हाला मला वाटतं ॲरेचं थोडं इंट्रोडक्शन देतो मी. ब्लँक स्लाइड कुठे गेला? ठीक आहे, आपल्याकडे ब्लँक स्लाइड नाहीच आहे का काही? ठीक आहे, तर मी तुम्हाला इथंच थोडं एक्सप्लेन करून देतो. ठीक आहे, सो विल यूज दिस पार्ट ओनली. ठीक आहे, चलो इथं लक्ष द्या सगळ्यांनी. सो लेट्स टेक एन एक्झाम्पल ऑफ ॲरे. सो ॲरेचं स्ट्रक्चर असं असतो. आता ॲरे ऍक्च्युली कम्प्युटरमध्ये असं नसतो, आपण याला लॉजिकली असं प्रेझेंट करतो. काय करतो? लॉजिकली आपण असं बनवतो ॲरे. लॉजिकली आपण असं बनवतो. आणि ॲरेच्या आतमध्ये काय असतं? होमोजिनियस एलिमेंट्स असतात. काय असतात? होमोजिनियस. व्हॉट इज होमोजिनियस? होमोजिनियस एलिमेंट म्हणजे इथं जर इंटिजर व्हॅल्यू स्टोअर असेल ना तर इथं पण इंटिजरच असेल. इथं फ्लोट येऊ शकत नाही, ॲरेमध्ये फ्लोट येऊ शकत नाही. म्हणजे इथं इंटिजर म्हणजे इथं पण सगळीकडे इंटिजर.
इथं फ्लोट तर सगळीकडे फ्लोट, सो त्याला आपण म्हणतो होमोजिनियस डेटा एलिमेंट्स. सो ॲरे इज अ डेटा स्ट्रक्चर विच कॅन स्टोर होमोजिनियस डेटा स्ट्रक्चर वन आफ्टर दी अनदर इन अ कन्झिक्युटिव्ह मेमरी लोकेशन. ॲरेमध्ये एकानंतर एक डेटा स्टोर होतो, पण होमोजिनियस डेटा एलिमेंट स्टोर होतात. होमोजिनियस डेटा एलिमेंट स्टोर होतात. कसं एलिमेंट स्टोर होतात? होमोजिनियस. ठीक आहे. आता आपण इथं लिहू शकतो, 0 पासून पण स्टार्ट करू शकतो, 1 पासून पण स्टार्ट करू शकतो. 1 2 3 4 5. दिस इज कॉल्ड एज इंडेक्स नंबर. यांना आपण काय म्हणतो? इंडेक्स नंबर. इंडेक्स नंबर. ॲरेचा जो लोकेशन डिफाइन करतो त्याला आपण काय म्हणतो? इंडेक्स नंबर. अँड लेट्स टेक ए ब्रॅकेटमध्ये 5. So this is an array. This A is the name of the array. A is called as name of the array. This 5 is called as size of the array. 1 2 3 4 5. या 5 ला आपण काय म्हणतो? साइज ऑफ द array. ठीक आहे. आणि array ला आपण नेहमी या अँग्युलर ब्रॅकेट मध्ये रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. स्क्वेअर ब्रॅकेट्स, नॉट अँग्युलर ब्रॅकेट, स्क्वेअर ब्रॅकेट. अँग्युलर ब्रॅकेट म्हणजे असं झालं, हे आपण HTML मध्ये वापरतो. ठीक आहे. सो स्क्वेअर ब्रॅकेट. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आपण जो लिहितो दॅट इज कॉल्ड एज साइज ऑफ द array. तर मला पटपट सांगा मी काय काय विचारतोय. सो व्हॉट इज दिस A? A is called as name of the array. What is 5? 5 is called as size of the array. And what is 2? तर काम करू आपण असं लिहू, 2 4 6 8 10. So what is 2 4 6 8 10? These are the data elements. यांना आपण काय म्हणतो? डेटा एलिमेंट्स. अँड 1 2 3 4 ला काय म्हणायचं? इंडेक्स नंबर. काय म्हणायचं? इंडेक्स नंबर. सो समजलं ॲरे काय असतो? Array is a data structure which stores homogeneous data elements one after the another in the consecutive memory location. ठीक आहे. चलो, आय होप सो ॲरे क्लिअर असेल. हा, आता मला या ॲरेला काय करायचं? ट्रेव्हर्स करायचं. तर ट्रेव्हर्सिंगचा अर्थ काय असतो? ट्रेव्हर्सिंग म्हणजे व्हिजिटिंग एक्झॅक्टली वन्स टू प्रोसेस. म्हणजे आता मला काय करायचं? या ॲरेच्या प्रत्येक एलिमेंटला 2 ने ऍड करायचं. सो मी काय करणार? ट्रेव्हर्स करणार. काय करणार? ट्रेव्हर्स करणार. मी इथं जाणार, इथं मी 2 ने ऍड करणार. मग इथं काय जाणार? 4. मग इथं मी 2 ने ऍड करणार. इथं होणार 6. मग मी इथं 2 ने ऍड करणार. इथं होणार 8. मग मी इथं 2 ने ऍड करणार. इथं होणार 10. मग मी इथं 2 ने ऍड करणार. इथं होणार 12. So exactly once, I am going to visit only exactly once to every memory location to process something. This operation is called as traversing. Traversing म्हणजे काय? तुम्ही ॲरेच्या प्रत्येक एलिमेंट कडे जा आणि तिथं जाऊन कोणतं तरी ऑपरेशन तुम्ही परफॉर्म करा. त्याला आपण प्रोसेस म्हणतो. प्रोसेस म्हणजे वी डोंट नो, इट कॅन बी ऍडिशन, इट कॅन बी सबट्रॅक्शन, इट कॅन बी मल्टिप्लिकेशन, इट कॅन बी एनिथिंग. वी डोंट नो व्हॉट इज दॅट प्रोसेस, राईट? सो दॅट इज कॉल्ड एज ट्रेversing. विजिटिंग टू ईच अँड एव्हरी एलिमेंट. हा, याच्यामध्ये कोणताही एलिमेंट मिस नाही झाला पाहिजे. विजिटिंग टू ईच अँड एव्हरी एलिमेंट वन्स so that it can be processed. आता प्रोसेस्ड म्हणजे काय? काही असेल, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, इट कॅन बी एनिथिंग बेस्ड ऑन द अल्गोरिदम. यालाच आपण काय म्हणतो? ट्रेव्हर्सिंग. समजलं? ट्रेव्हर्सिंग म्हणजे काय? ऍक्सेसिंग ईच एलिमेंट ऑफ ॲरे ऑर एनी डेटा स्ट्रक्चर वन्स सो दॅट इट कॅन बी प्रोसेस्ड. प्रोसेस म्हणजे आपण तिथं ऍड पण करू शकतो, तसं आपण तिथं सबट्रॅक्ट करू शकतो, कोणतंही ऑपरेशन परफॉर्म करू शकतो बेस्ड ऑन द अल्गोरिदम. यालाच आपण काय म्हणतो? ट्रेव्हर्सिंग. यालाच आपण काय म्हणतो? ट्रेव्हर्सिंग. समजलं? इन्सर्टिंग म्हणजे काय? ऍडिंग न्यू एलिमेंट इन टू द स्ट्रक्चर. म्हणजे मी इथं काहीतरी नवीन एलिमेंट ऍड करतो. इथं या दोघांच्या मध्ये काहीतरी एक नवीन एलिमेंट मी ऍड करतो. म्हणजे हे सगळे पुढे पुढे शिफ्ट होतील. ठीक आहे. या ऑपरेशनला आपण म्हणतो इन्सर्टिंग. म्हणजे इंडेक्स नंबर चेंज होणार, हो की नाही? इथं इंडेक्स नंबर चेंज होणार की नाही? येस. सो इथं आपण एलिमेंट इन्सर्ट केलं तर इंडेक्स नंबर चेंज होणार. 1 2 3 4 5 6 इंडेक्स नंबर चेंज होणार. आणि आपला साइज ऑफ ॲरे पण चेंज होणार. सो वी कॅन इन्सर्ट द एलिमेंट इनसाइड द ॲरे. दिस ऑपरेशन इज कॉल्ड एज इन्सर्टिंग. या ऑपरेशन आपण इन्सर्टिंग असं म्हणतो. डिलीटिंग म्हणजे काय? रिमूव्हिंग द एलिमेंट. जसं की मी जसं ऍड केलं तर याला मी रिमूव्ह पण करू शकतो, याला आपण म्हणतो डिलीटिंग. सो डिलीटिंग, रिमूव्हिंग द एलिमेंट फ्रॉम द स्ट्रक्चर. या ऑपरेशनला आपण काय म्हणतो? डिलीटिंग. म्हणजे डिलीट ऑपरेशन पण आपण करू शकतो, इन्सर्ट ऑपरेशन पण करू शकतो, ट्रेव्हर्सिंग ऑपरेशन पण करू शकतो. नेक्स्ट सर्चिंग म्हणजे काय? फाइंडिंग द लोकेशन ऑफ द एलिमेंट. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला शोधायचं 6 कुठे आहे. सो आय कॅन फाइंड बाय युजिंग सम अल्गोरिदम. आपल्याकडे लिनियर सर्च अल्गोरिदम आहे, आपल्याकडे बायनरी सर्च अल्गोरिदम आहे. सो 6 हा कुठं आहे? लोकेशन 3 असं आपण सर्च करू शकतो. दॅट ऑपरेशन इज कॉल्ड एज सर्चिंग. सॉर्टिंग म्हणजे काय? अरेंजिंग एलिमेंट्स इन सम ऑर्डर. तुम्हाला दिसेल सॉर्टिंग म्हणजे काय? अरेंजिंग इन सम लॉजिकल ऑर्डर. व्हॉट इज लॉजिकल ऑर्डर? लॉजिकल ऑर्डर म्हणजे काय? लार्जेस्ट नंबर टू स्मॉलेस्ट नंबर. काय म्हणू शकतो आपण? लार्जेस्ट नंबर टू स्मॉलेस्ट नंबर और स्मॉलेस्ट नंबर टू लार्जेस्ट नंबर. आता हा सॉर्टेड ॲरे 2 4 6 8 10. दिस ॲरे इज कॉल्ड एज सॉर्टेड ॲरे, कारण आपण याला एका लॉजिक मध्ये स्टोअर करतोय. सो आपण याला असेंडिंग टू डिसेंडिंग मध्ये स्टोअर करतोय. ठीक आहे. किंवा डिसेंडिंग टू असेंडिंग मध्ये स्टोअर करत असेल तर त्या सिक्वेन्सला आपण काय म्हणतो? सॉर्टेड ॲरे. ठीक आहे. जर माझा ॲरे असा असेल, 10 मग 2 मग 5 मग 8. इज दिस अ सॉर्टेड ॲरे? नो, दिस इज नॉट अ सॉर्टेड ॲरे, कारण हा कोणताही लॉजिक फॉलो करत नाहीये. या म्हणजे आधी जर मी 2 लिहिलं, मग त्याच्यानंतर मी 5 लिहिलं, मग त्याच्यानंतर मी 8 लिहिलं, मग त्याच्यानंतर मी 10 लिहिलं, त्याला आपण म्हणतो सॉर्टेड ॲरे. काय म्हणतो त्याला?
सॉर्टेड अरे. समजा सॉर्टिंग काय असतो? सो सॉर्टिंग इज द प्रोसेस इन विच वी विल अरेंज द एलिमेंट्स इन सम पर्टिक्युलर लॉजिक. आपण एखाद्या लॉजिकने ज्यावेळेस एलिमेंट्सला अरेंज करतो त्या ऑपरेशनला काय म्हणतो? सॉर्टिंग. अँड मर्जिंग. मर्जिंग म्हणजे काय? या दोघांना कंबाईन करणं. या दोघांना कंबाईन करणं. जसं की आम्ही 6 आणि 8 ला कंबाईन करून एकच बॉक्स बनवलं, याला आपण म्हणतो मर्जिंग. सो आपण मर्जिंग ऑपरेशन सुद्धा परफॉर्म करू शकतो एखादा डेटा स्ट्रक्चर वरती. सो दीज आर द 6 ऑपरेशन्स. these are the 6 operations which we can perform on any of the data structure. ठीक आहे, समजलं का? सो these are the 6 operations which we can perform on any of the data structure. सो तुम्हाला इथे अरेच एक्झाम्पल दिले आणि 6 ऑपरेशन्स तुम्हाला क्लिअर असेल. ठीक आहे. एक्झामला खूप कॉमनली विचारतात 3 मार्क्सला. 3 मार्क्सला बोर्ड एक्झाम मध्ये खूप वेळा विचारलेला क्वेश्चन आहे. आणि क्वेश्चन कसं विचारतात तेही तुम्हाला सांगतोय. व्हॉट इज डेटा स्ट्रक्चर? व्हॉट इज डेटा स्ट्रक्चर? तर तुम्हाला व्हॉट इज डेटा स्ट्रक्चर विचारला, तुम्हाला सगळं लिहिता पाहिजे. काही लोक म्हणतील सर एक्झामला विचारले व्हॉट इज डेटा स्ट्रक्चर, मग टाईप लिहायची गरज आहे का? हो, लिही ना तू. सगळं लिहून टाकायचं. एक पूर्ण पेज भरला पाहिजे, तेवढं कंटेंट तुम्हाला लिहिता आलं पाहिजे विथ एक्झाम्पल. तुम्हाला हा एक्झाम्पल असं एक्झाम्पल देऊन तुम्हाला प्रत्येक मी काय म्हणतोय, प्रत्येक पॉईंट तुम्ही प्रत्येक पॉईंटला प्रत्येक एक्झाम्पल द्या. प्रत्येक पॉईंटवरून प्रत्येक एक्झाम्पल द्या. हो, प्रत्येक पॉईंटवरून प्रत्येक एक्झाम्पल द्या. जसं की ट्रेव्हर्सिंग म्हणजे काय तुम्ही असं सांगू शकता. हे बघा असं दाखवू शकता. ट्रेव्हर्सिंग मध्ये तुम्ही असं दाखवू शकता. असं ऍड ड्रॉ करा आणि असं दाखवा. ट्रेव्हर्सिंग म्हणजे आपण प्रत्येक एलिमेंटला जाऊन 1 ऍड करतोय. काय करतोय? प्रत्येक एलिमेंटला जाऊन 1 ऍड करतोय. दिस इज ट्रेव्हर्सिंग. यू कॅन शो लाईक दिस. इन्सर्टिंग म्हणजे आपण बिफोर आफ्टर करू शकता. बिफोर एक ऍड ड्रॉ करा, आफ्टर एक ऍड ड्रॉ करा. समजलं काय करायचं? बिफोर एक ऍड ड्रॉ करायचं, आफ्टर एक ऍड ड्रॉ करायचं. सो वी हॅव इन्सर्टेड द एलिमेंट ऍट लोकेशन 5 असं तुम्ही दाखवू शकता. डिलीटिंग बिफोर आफ्टर करू शकता. बिफोर आफ्टर. सो एखादा एलिमेंट कमी करा आणि दाखवा. सो अँड एलिमेंट हॅज बीन डिलीटेड फ्रॉम लोकेशन 3. दिस ऑपरेशन इज कॉल्ड एज डिलीटिंग. अरे असं केल्यानेच तुम्हाला मार्क्स भेटेल रे. सो जेवढं जास्त कंटेंट तुम्हाला तुमच्या सीएसच्या पेपरमध्ये ऍड करता येतं तेवढं जास्त कंटेंट ऍड करा, मगच तुम्हाला मार्क्स भेटेल. असं एवढं शॉर्ट लिहून मार्क्स भेटणार नाही. मी जे काय म्हणतोय ते फॉलो करा. सर्चिंग मध्ये ऍड ड्रॉ करा आणि तुम्ही सांगा we have to find the element for 7 and element 7 has been found at location 4. This operation to find a particular element, I repeat again, this operation to find a particular element is called as searching. And then sorting म्हणजे काय? तुम्ही एखादा अरे अनसॉर्टेड लिहा, एखादा अनसॉर्टेड अरे ड्रॉ करा आणि मग सॉर्टेड अरे ड्रॉ करा. बिफोर आफ्टर. सो वेन वी अरेंज द एलिमेंट्स इन अ पर्टिक्युलर लॉजिक, दॅट लॉजिक इज कॉल्ड एज सॉर्टिंग. असं तुम्ही करू शकता. मर्जिंग बिफोर आफ्टर करा, 2 एलिमेंट्सला कंबाईन करून दाखवा. ठीक आहे. समजतं का कसं करायचं एक्झाम मध्ये कसं राहायचं? समजलं का? येस. ठीक आहे. चलो नेक्स्ट वी स्टार्ट विथ अल्गोरिथमिक नोटेशन्स. व्हेरी इम्पॉर्टंट. अल्गोरिथमिक नोटेशन. ठीक आहे. अल्गोरिथम लिहिताना 2 गोष्टी काळजी घ्या. अल्गोरिथम लिहिताना आपण 2 पार्ट्स मध्ये लिहितो. ऑलवेज रिमेंबर. हे तुम्हाला मी 11th मध्ये पण शिकवलं असेल. 11th मध्ये तुमच्याकडे एक चॅप्टर होता प्रोग्राम अनालिसिस. येस, इन 11th स्टँडर्ड यू हॅड अ चॅप्टर कॉल्ड एज प्रोग्राम अनालिसिस. भरपूर लोकांच्या डोक्यामध्ये एकच क्वेश्चन येत असेल, सर 11th मध्ये काहीच नाही केलं आम्ही. 11th मध्ये प्रोग्राम अनालिसिस काहीच नाही केलं, आता करू शकतो का? हो, करू शकता रे. काही प्रॉब्लेम, तोच रिपीट करतोय परत मी. ठीक आहे. 11th मध्ये आपण बघितलं असेल प्रोग्राम अनालिसिस. तर प्रोग्राम अनालिसिस मध्ये आपल्याकडे हा पोर्शन होता अल्गोरिथमिक नोटेशन. ठीक आहे. तुम्ही माझा रेकॉर्डेड व्हिडिओ बघितला असेल प्रोग्राम अनालिसिसचा, त्याच्यामध्ये पण हा मेन्शन केलेला आहे. ठीक आहे. सो व्हॉट इज अल्गोरिथमिक नोटेशन? सो अल्गोरिथम हॅज टू बी रिटन इन 2 पार्ट्स, दॅट इज पार्ट ए और पार्ट 1 अँड पार्ट 2. सो अल्गोरिथम लिहिताना आपण 2 पार्ट्स मध्ये लिहितो. कसं लिहितो? 2 पार्ट्स मध्ये लिहितो. सो वाइल रायटिंग द अल्गोरिथम वी हॅव टू राइट इन 2 पार्ट्स अँड दॅट म्हणजे अल्गोरिथम लिहिताना 2 पार्ट्स मध्ये लिहितो. दिस इज द रूल अँड दॅट इज कॉल्ड एज अल्गोरिथमिक नोटेशन. याला आपण काय म्हणतो? अल्गोरिथमिक नोटेशन. सो व्हॉट इज फर्स्ट पार्ट? हिअर इज द फर्स्ट पार्ट. सो फर्स्ट पार्ट अँड हिअर इज द सेकंड पार्ट. सो फर्स्ट पार्ट मध्ये काय असतात? फर्स्ट पार्ट मध्ये तुम्हाला दिसेल नेम ऑफ द अल्गोरिथम. काय दिसेल? अल्गोरिथमचं नाव. लिस्ट ऑफ द व्हेरिएबल्स युज्ड इन द अल्गोरिथम म्हणजे तुमच्या अल्गोरिथम मध्ये किती व्हेरिएबल यूज होत आहेत. पर्पज ऑफ द अल्गोरिथम, तुमचा अल्गोरिथमचा मेन इंटेन्शन काय, कोणत्या कामासाठी तुम्ही अल्गोरिथम बनवले, हे सगळं आपण कुठे डिफाईन करतो? पार्ट 1 मध्ये किंवा फर्स्ट पार्ट मध्ये डिफाईन करतो, किंवा पार्ट ए म्हणा, चालेल, काही म्हणा तुम्ही, चालेल. सो पार्ट ए मध्ये काय काय असतात? नेम ऑफ द अल्गोरिथम, लिस्ट ऑफ द व्हेरिएबल्स टू बी यूज्ड इन द अल्गोरिथम अँड पर्पज ऑफ द अल्गोरिथम. सो तुम्हाला हे स्टेप्स फॉलो करूनच अल्गोरिथम लिहायचे असतात. कसंही अल्गोरिथम लिहिणं सुरू करू नका, बोर्ड्स मध्ये मार्क्स कट होणार. So while writing the algorithm, you have to write in 2 parts. First part, second part. First part consists name of the algorithm, variables to be used in the algorithm, and the purpose of the algorithm. जसं की हे बघा, एक एक्झाम्पल घ्या. अच्छा, अल्गोरिथम बेसिकली असतो काय? अल्गोरिथमचं डेफिनेशन. An algorithm is a finite steps. An algorithm is a finite step-by-step list of well-defined instructions for solving a particular problem. So algorithm काय असतो? finite step. So algorithm is nothing but the finite step
टू सॉल्व्ह अ पर्टिक्युलर प्रॉब्लेम इन अ स्टेप बाय स्टेप मॅनर. सो आपण ज्यावेळेस स्टेप बाय स्टेप एका प्रॉब्लेमला सॉल्व्ह करतो, त्या स्टेप बाय स्टेप सॉल्व्हिंगला आपण काय म्हणतो, अल्गोरिदम असं म्हणतो. त्या स्टेप बाय स्टेप सॉल्व्हिंगला आपण काय म्हणतो, अल्गोरिदम असं म्हणतो. ठीक आहे. सो वेन वी सॉल्व्ह स्टेप बाय स्टेप सॉल्व्हिंग इज कॉल्ड ॲज अल्गोरिदम. ठीक आहे. आपण ज्यावेळेस स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करतो त्यालाच आपण अल्गोरिदम म्हणतो. ठीक आहे. चलो, आता अल्गोरिदम मध्ये पार्ट 1 मध्ये काय काय लिहितो, नेम ऑफ द अल्गोरिदम. जसं की व्हॉट इज नेम ऑफ द अल्गोरिदम, ऍडिशन ऑफ 2 नंबर्स. मला 2 नंबर्स ऍड करायचे, हा काय झाला, नेम ऑफ द अल्गोरिदम. सो तुम्हाला पार्ट 1 मध्ये नेम सांगावं लागेल. लिस्ट ऑफ द व्हेरिएबल्स. सो आय एम गोइंग टू यूज 2 व्हेरिएबल्स ए अँड बी. सो माझ्या अल्गोरिदमच्या ऍडिशन मध्ये, म्हणजे ऍडिशन करताना तुम्हाला 2 व्हेरिएबल्स वापरावे लागतात ना. सो दॅट 2 व्हेरिएबल्स आर ए अँड बी. सो दॅट तो सांगावं लागेल तुम्हाला की तुम्ही कोणते कोणते व्हेरिएबल्स वापरताय. अँड व्हॉट इज द पर्पज ऑफ द अल्गोरिदम. द पर्पज ऑफ द अल्गोरिदम इज टू परफॉर्म द ऍडिशन. The purpose of the algorithm is to perform the addition. So this consists of part A or part 1. Part 1 मध्ये हे सगळे गोष्टी असतात. Name of the algorithm, variables to use the algorithm, and the purpose of the algorithm. And what is part second? Part second is nothing but the exact steps of the algorithm will be in the second part. ठीक आहे. second part मध्ये काय असेल, exact steps to perform addition. जसं बघा, हा step 1 start. तुम्हाला अल्गोरिदम माहिती आहे ना, the first step and last step. The first step and the last step are fixed. पहिलं स्टेप काय असतो, स्टार्ट. आणि लास्ट स्टेप काय असतो, स्टॉप. पहिलं स्टेप असतो स्टार्ट, लास्ट स्टेप असतो स्टॉप. अच्छा, स्टेप 2 काय असतो, रीड व्हेरिएबल्स, रीड ए अँड बी, म्हणजे याला आपण म्हणतो इनपुट. याला आपण काय म्हणतो, इनपुट. कॅल्क्युलेट सम, दॅट इज ए प्लस बी. ठीक आहे. कॅल्क्युलेट सम ए प्लस, म्हणजे ए प्लस बीचं ऍडिशन होणार आणि ते सम मध्ये स्टोअर होणार. हे पुढचा पोर्शन आहे. एक्झाम्पल दिले तुम्हाला, म्हणजे आज तुम्ही लक्षात ठेवा, एक्झाम्पल दिले. ठीक आहे. ए मध्ये 10 स्टोअर करा, बी मध्ये 20 स्टोअर करा, आणि 10 प्लस 20 कुठे स्टोअर होणार, सम मध्ये स्टोअर होणार. ठीक आहे. सम इज अ व्हेरिएबल विच इज गोइंग टू स्टोअर द रिझल्ट. अँड मग हा आउटपुट असतो, डिस्प्ले सम, म्हणजे समला डिस्प्ले करा. ठीक आहे. अँड देन स्टॉप. दिस इज द लास्ट स्टेप. सो असं आपण अल्गोरिदम लिहितो. सो पार्ट 1 मध्ये काय लिहितो, नेम ऑफ द अल्गोरिदम, व्हेरिएबल्स टू यूज द अल्गोरिदम, अँड पर्पज ऑफ द अल्गोरिदम. अँड पार्ट 2 मध्ये काय लिहितो, एक्झॅक्ट स्टेप्स टू बी परफॉर्म्ड इन अन अल्गोरिदम. काय लिहितो आपण, exact steps to be performed in an algorithm. So actual algorithm आपण बोलतो ना, actual algorithm. So that actual algorithm is called as part 2. ठीक आहे. और second part समजलं का. So second part मध्ये काय असतो, list of steps are executed one after the another. Data values may be assigned to variables by using read statement. The display statement display results or value of the variable. ठीक आहे. So step 2 मध्ये काय असतो, we are going to write the step by step of the algorithm. The values will be assigned to the variables and then we are going to get the particular result for the assigned values. So that will be the part 2. ठीक आहे. और सेकंड पार्ट समजलं का सगळ्यांना. फर्स्ट पार्ट मध्ये काय असतो, सेकंड पार्ट मध्ये काय असतो. येस, याला आपण म्हणतो अल्गोरिथमिक नोटेशन. याला आपण काय म्हणतो, अल्गोरिथमिक नोटेशन. ठीक आहे. चलो, त्याच्यानंतर तुम्हाला माहित पाहिजे डेटा स्ट्रक्चर मध्ये कंट्रोल स्ट्रक्चर काय असतात. व्हॉट आर द कंट्रोल स्ट्रक्चर इन डेटा स्ट्रक्चर. सो डेटा स्ट्रक्चर मध्ये आपल्याकडे काय कंट्रोल स्ट्रक्चर असतात. देर आर 3 टाइप्स ऑफ फ्लो और कंट्रोल इन अन प्रोग्राम. अल्गोरिदम लिहिताना त्याच्यामध्ये 3 कंट्रोल स्ट्रक्चर वापरतो. एकाला आपण म्हणतो सिक्वेन्शियल फ्लो, एकाला आपण म्हणतो कंडिशनल फ्लो, आणि एकाला आपण म्हणतो रिपिटेटिव्ह फ्लो. ठीक आहे. आपण अल्गोरिदम 3 वेज मध्ये लिहू शकतो. अरे खूप सिंपल आहे. हे 11th मध्ये पण तुमचं झालं होतं सिक्वेन्शियल फ्लो. आपल्याकडे ज्यावेळेस कोड रन करताना किंवा अल्गोरिदम लिहिताना आपण असा अल्गोरिदम लिहितो, एकानंतर एक. वेन वी राईट द अल्गोरिदम in which the steps has to be executed one after the another, then we will use which flow, sequential flow. म्हणजे कसं, एक्झाम्पल बघा, म्हणजे आधी मॉड्यूल ए रन होणार, मॉड्यूल ए नंतर मॉड्यूल बी रन होणार, मॉड्यूल बी नंतर मॉड्यूल सी रन होणार. म्हणजे मॉड्यूल ए नंतर कधी मॉड्यूल सी येऊ शकत नाही. म्हणजे आपण असं शॉर्टकट नाही मारू शकत. ठीक आहे. मॉड्यूल ए रन होणार, मग मॉड्यूल बी रन होणार, मग मॉड्यूल सी रन होणार. सो एकानंतर एक ज्यावेळेस मॉड्यूल रन होतो, या फ्लोला आपण काय म्हणतो, सिक्वेन्शियल फ्लो. समजलं. इन सिक्वेन्शियल फ्लो द मॉड्यूल्स आर एक्झिक्युटेड वन आफ्टर दी अनदर. इच मॉड्यूल इज अ सेट ऑफ स्टेप्स. म्हणजे प्रत्येक मॉड्यूल मध्ये काहीतरी स्टेप असेल. म्हणजे तुम्हाला ए रन करावं लागेल, मग बी, मग सी. सो व्हेन यू रन द मॉड्यूल्स इन सच अ वे, दिस टाइप ऑफ फ्लो ऑफ द प्रोग्राम इज कॉल्ड एज सिक्वेन्शियल फ्लो. समजलं सिक्वेन्शियल फ्लो काय असतो. चलो, नेक्स्ट काय सिक्वेन्शियल फ्लोला अजून एक नाव असतो, लिनियर लॉजिक म्हणतो. सिक्वेन्शियल फ्लोला काय म्हणतो, लिनियर लॉजिक. नेक्स्ट इज कंडिशनल फ्लो, त्याला आपण सिलेक्शन लॉजिक म्हणतो. कंडिशनल लॉजिक. ठीक आहे. आता एक एक्झाम्पल तुम्हाला समजेल कंडिशनल लॉजिक काय असतो. ठीक आहे. कंडिशनल लॉजिक. आता कंडिशनल लॉजिक. नाउ कंडिशनल लॉजिक इज ऑफ 2 टाइप्स. वन इज कॉल्ड एज सिंगल अल्टरनेटिव्ह अँड द सेकंड इज कॉल्ड एज डबल अल्टरनेटिव्ह. सिंगल अल्टरनेटिव्ह आणि डबल अल्टरनेटिव्ह म्हणजे काय हे बघा. तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगतो.
हे बघा इथे कंडिशन असेल, इथे कंडिशन असेल ए इज ग्रेटर देन बी. कंडिशन काय आपल्याकडे ए इज ग्रेटर देन बी. ठीक आहे. आता जसं की फॉर एक्झाम्पल एच्या ठिकाणी 5 ठेवा आणि बीच्या ठिकाणी 2 ठेवा. ठीक आहे. आता हा कंडिशन काय झाला, 5 इज ग्रेटर देन 2. हा कंडिशन काय झाला, ट्रू झाला ना. हा कंडिशन काय झाला, ट्रू झाला. सो ट्रू झाला म्हणजे वी विल गो येस अँड विल प्रिंट मॉड्यूल ए. मॉड्यूल ए म्हणजे काय असेल, फर्स्ट नंबर इज ग्रेटर. फर्स्ट नंबर इज ग्रेटर. सो हे प्रिंट होणार म्हणजे मॉड्यूल ए प्रिंट होणार. आपण इथे जाणारच नाही, नो कडे जाणारच नाही. नो म्हणजे नेक्स्ट स्टेप, नो म्हणजे नेक्स्ट स्टेप. ठीक आहे. म्हणजे मॉड्यूल म्हणजे प्रिंट करण्यासाठी काहीच नाही, डायरेक्ट आपण एक्झिट करतोय. समजा हा कंडिशन फॉल झाला, याला उलट केलं, समजा असं लिहिलं 2 इज ग्रेटर दॅन 5. 2 इज ग्रेटर. आता हा कंडिशन काय झाला, फॉल झाला. फॉल झाला की आपण डायरेक्ट एक्झिट करणार. युजरला काहीच आउटपुट देणार नाही, की म्हणजे कोणताही मॉड्यूल आपण रन नाही करणार. म्हणजे हा कंडिशन ट्रू झाला तर त्याच्यासाठी एक मॉड्यूल असेल, पण हा कंडिशन फॉल झाला तर त्याच्यासाठी कोणताही मॉड्यूल नाही, आपण डायरेक्ट एक्झिट करतो. याला म्हणतो सिंगल अल्टरनेटिव्ह. काय म्हणतो आपण याला, सिंगल अल्टरनेटिव्ह. सिंगल अल्टरनेटिव्ह म्हणजे जर कंडिशन ट्रू झाला तरच आपल्याकडे एक मॉड्यूल असतो. फॉल्स साठी कोणताही मॉड्यूल नसतो. फॉल्स साठी आपल्याकडे कोणताही मॉड्यूल नसतो. चलो आता डबल अल्टरनेटिव्ह म्हणजे काय असतो. डबल अल्टरनेटिव्ह म्हणजे ए इज ग्रेटर दॅन इक्वल टू, असं आपण सांगू ए इज ग्रेटर दॅन इक्वल टू बी. एका मध्ये ए इज ग्रेटर दॅन बी घ्या परत, ए इज ग्रेटर दॅन बी. आता हा कंडिशन ट्रू झाला तर मॉड्यूल ए प्रिंट होणार आणि हा कंडिशन फॉल्स झाला तर मॉड्यूल बी प्रिंट होणार. म्हणजे इथं तुमच्याकडे नो साठी पण एक मॉड्यूल असतो. इथं फक्त येस साठी मॉड्यूल होता, नो साठी मॉड्यूल होता. मॉड्यूल म्हणजे काय, तिथं फिक्स नंबर ऑफ स्टेप्स असेल. जसं की मॉड्यूल मध्ये असेल प्रिंट फर्स्ट नंबर इज ग्रेटर, फर्स्ट नंबर इज ग्रेटर, फर्स्ट नंबर इज ग्रेटर. आणि मॉड्यूल बी काय, सेकंड नंबर इज ग्रेटर, सेकंड नंबर इज ग्रेटर. ठीक आहे, सेकंड नंबर इज ग्रेटर. समजलं का, समजलं का. म्हणजे कंडिशन काय असेल, आपलं कंडिशन जर ट्रू असेल तर त्याच्यासाठी पण आपल्याकडे एक मॉड्यूल असेल आणि कंडिशन फॉल्स असेल तर त्याच्यासाठी पण आपल्याकडे एक मॉड्यूल असेल. ठीक आहे. पण इथं सिंगल अल्टरनेटिव्ह मध्ये फक्त ट्रू साठी मॉड्यूल होता, फॉल्स साठी मॉड्यूल नव्हता. अशा आपल्याकडे 2 मॉड्यूल्स आहेत. त्याचा सिंटॅक्स तुम्हाला इथे दिलेले, तसं सिंटॅक्स तुम्ही दिले. तुम्ही इफ एल्सचं एक्झाम्पल घेऊ शकता. आता सिंगल अल्टरनेटिव्ह मध्ये एक्झाम्पल कोण असेल, हु इज एक्झाम्पल ऑफ सिंगल अल्टरनेटिव्ह, इफ, फक्त इफ आणि कंडिशन. डबल अल्टरनेटिव्ह एक्झाम्पल काय, इफ एल्स. इफ एक कंडिशन आणि एल्स साठी पण एक दुसरा मॉड्यूल असेल इथं. ठीक आहे. आता सी प्लस मध्ये आपण सगळं डिस्कस केलं होतं. सी प्लस मध्ये आपल्याकडे लुपिंग स्टेटमेंट असतात, त्याच्यामध्ये आपण सगळं डिस्कस केलं होतं. ठीक आहे. चलो नेक्स्ट. थर्ड असतो रिपिटेटिव्ह फ्लो आणि लास्ट फ्लो काय असतो आपल्याकडे, रिपिटेटिव्ह फ्लो. आता रिपिटेटिव्ह फ्लो काय, ठीक आहे, थर्ड असतो आपल्याकडे रिपिटेटिव्ह फ्लो. सो व्हॉट इज रिपिटेटिव्ह फ्लो, दॅट विल डिस्कस नाउ. रिपिटेटिव्ह फ्लो म्हणजे काय बघा, जसं की लूप, सगळ्यांना माहिती आहे ना लुपिंग स्टेटमेंट. आपण लिहितो ना लूप, फॉर I is equal to 1, I should be less than equal to 5 and I plus plus. याला आपण काय म्हणतो, फॉर लूप. याला आपण काय म्हणतो, फॉर लूप. म्हणजे आपण प्रिंटिंग कुठून सुरू करणार, 1 पासून सुरू करणार आणि कुठपर्यंत जाणार, 5 पर्यंत जाणार. 1 2 3 4 5, 5 पर्यंत जाणार. इथं 6 आला की कंडिशन फॉल्स होतो, म्हणजे आपण प्रिंटिंग स्टॉप करणार. आणि आपण कसं जाणार, इन्क्रीमेंट करत जाणार, एकेकाने इन्क्रीमेंट करत जाणार. दिस इज कॉल्ड एज फॉर लूप. समजणार फॉर लूप. आधी तर 1 आयच्या ठिकाणी 1 ठेवून बघा, कंडिशन ट्रू बनेल, प्रिंट होणार. इन्क्रीमेंट करा, 1 चा 2 होणार. 2 साठी पण कंडिशन ट्रू असेल ना, मग 2 पण प्रिंट होणार. इन्क्रीमेंट करा, इन्क्रीमेंट केल्यानंतर 2 च्या ठिकाणी 3 येणार. 3 साठी पण कंडिशन ट्रू असेल, प्रिंट होणार. असं करत 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 आपण 5 पर्यंत जाऊ. मग 6 आल्यानंतर हा कंडिशन फॉल्स बनतो अँड विल स्टॉप द प्रिंटिंग. तर हे आपण आता मी जो फॉर लूप सांगितलं तर आपण रिलेट करू शकतो विथ हेल्प ऑफ अ डायग्राम बेस्ड ऑन रिपिटेटिव्ह फ्लो. सो आपण इथं इनिशियलाइज करू शकतो, आय इनिशियलाइज करू शकतो. काय इनिशियलाइज करू शकतो, आय इज इक्वल टू 1. कंडिशन काय, जोपर्यंत आयचा व्हॅल्यू लेस देन 5 येत नाही, लेस देन इक्वल टू, ठीक आहे, लेस देन आय जोपर्यंत लेस देन इक्वल टू 5 येत नाही तोपर्यंत आपण प्रिंटिंग करू. ठीक आहे. आणि मॉड्यूल ए काय करू, मॉड्यूल ए आपण ठेवू प्रिंट. मॉड्यूल ए मध्ये काय ठेवू, प्रिंट. आणि नो ला काय करू, एक्झिट करू. नो ला काय करू, एक्झिट करू. नो ला आपण एक्झिट करू. चलो. सो 1 साठी कंडिशन ट्रू आहे का, येस, प्रिंट करा. प्रिंट झालं. इन्क्रीमेंट काउंट इन्क्रीमेंट करा तर 1 + 1 2, मग इथं 2 येणार. 2 साठी करा, ट्रू आहे, 2 पण प्रिंट होणार. इन्क्रीमेंट करा, 3 साठी 2 आहे, मग परत 3 ला पण प्रिंट करा. प्रिंट आय, कुणाला प्रिंट करतोय, आय ला प्रिंट करतोय. ठीक आहे, आयच्या व्हॅल्यूला प्रिंट करतोय. ठीक आहे. सो 1 2 3 4 5 पर्यंत प्रिंट होणार. 6 आला तर इन्क्रीमेंट होणार का, नाही, म्हणजे हा कंडिशन झाला फॉल्स. फॉल्स झाला तर आपण नो ला जातो, नो ला काय करतो, एक्झिट करतो. जोपर्यंत आपलं कंडिशन ट्रू असेल ना, आपलं लूप चालू असणार. जोपर्यंत आपलं कंडिशन ट्रू असेल, आपलं लूप चालू असणार. याच लॉजिकला आपण काय म्हणतो, रिपिटेटिव्ह फ्लो, किंवा या फ्लोला काय म्हणतो, रिपिटेटिव्ह फ्लो. आणि या लॉजिकला म्हणतो इटरेशन लॉजिक. इटरेशन म्हणजे रिपिटेशन. इटरेशन म्हणजे रिपिटेशन. वेन टिल द कंडिशन इज ट्रू वी विल रिपीट अँड वेन द कंडिशन इज फॉल्स विल एक्झिट. समजलं,
समजलं का सगळ्यांना? ठीक आहे, चलो नेक्स्ट. नेक्स्ट आता इथून आपल्याकडे सुरू होतोय ॲरे. इथून आपल्याकडे काय सुरू होतोय? ॲरे. ठीक आहे. सो हिअर फ्रॉम हिअर वी आर गोइंग टू स्टार्ट द प्रॉपर डेटा स्ट्रक्चर. इथून आपला जो डेटा स्ट्रक्चर आहे तो प्रॉपर डेटा स्ट्रक्चरचा चॅप्टर सुरू होतोय आपल्याकडे. ठीक आहे. फ्रॉम हिअर वी आर गोइंग टू स्टार्ट द प्रॉपर डेटा स्ट्रक्चर चॅप्टर. ठीक आहे. मला वाटतं हा व्हिडिओ जो आहे ना तो 2 पार्ट्समध्ये कव्हर करतो. परत एका पार्टमध्ये खूप लेंथी व्हिडिओ बनवण्यापेक्षा आरामात आपण 2 पार्ट्समध्ये कव्हर करू. सो आपण हे काम करू, ॲरेचं ना एक लास्ट टॉपिक घेऊ आणि मग आपण हा व्हिडिओ स्टॉप करू आणि मग मी तुम्हाला पार्ट 2 मध्ये, मग मला वाटतं मी तुम्हाला पार्ट 2 मध्ये काय करतो, पार्ट 2 मध्ये पुढचे अल्गोरिदम वगैरे सगळं सुरू करतो पार्ट 2 मध्ये. ठीक आहे. ठीक आहे. पार्ट 2 मध्ये काय करतो मी तुमचे पुढचे अल्गोरिदम सुरू करतो. ठीक आहे. फक्त ॲरे एक्सप्लेन करतो आणि मग आपण एक स्टॉप करू आणि पुढचे अल्गोरिदम वगैरे सगळं नेक्स्ट व्हिडिओ मध्ये स्टार्ट करू. ठीक आहे. आता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं ॲरे काय. ठीक आहे. ॲरे काय असतो? ॲरे इथं दिले बघा. इट इज वन ऑफ द लिनियर डेटा स्ट्रक्चर. ॲरेला डिफाईन कसं करू शकतो? ॲरे इज अ लिनियर डेटा स्ट्रक्चर विच स्टोअर्स होमोजिनियस डेटा एलिमेंट्स. काय करतो तो? होमोजिनियस डेटा एलिमेंट्सला स्टोअर करतो. होमोजिनियस डेटा एलिमेंट्सला स्टोअर करतो इन अ कन्झिक्युटिव्ह मेमरी लोकेशन. इन अ कन्झिक्युटिव्ह मेमरी लोकेशन दॅट इज वन आफ्टर दी अनदर अँड इट इज अ लिनियर डेटा स्ट्रक्चर. येस, ओके. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज लिनियर ॲरे. येस, आपण ॲरेला काय म्हणतो? लिनियर ॲरे पण सांगू शकतो. इट इज अ कलेक्शन ऑफ फायनाइट एन नंबर्स ऑफ होमोजिनियस डेटा एलिमेंट्स. किती एलिमेंट स्टोअर करू शकतो? फायनाइट एन नंबर्स ऑफ, म्हणजे लिमिटेड असतात. इन्फायनाइट डेटा स्टोअर नाही करू शकतो. फायनाइट. अँड फायनाइट म्हणजे किती? दॅट डिपेंड्स ऑन द साइज ऑफ द ॲरे. जसं मी तुम्हाला सांगितलं इंट ए 5 इज इक्वल टू, म्हणजे हा एक ॲरे आहे, जसं डेटा टाईप इंटिजर आहे, म्हणजे हा ॲरे ए जो इंटिजर डेटा टाईपचा आहे तो किती एलिमेंट स्टोअर करू शकतो? 5, नॉट मोर दॅन 5 ना. सो हिअर वी कॅन सेट the number of elements, how many numbers of elements will be stored in the array, that we can define. ठीक आहे. सो इथं 5 एलिमेंट स्टोअर होतील. 1 2 3 म्हणजे 1 2 3 4 5 एलिमेंट्स. आता याच्या आतमध्ये डेटा कोणते असेल? ते कोणताही डेटा असेल पण होमोजिनियस म्हणजे म्हणजे सगळे इंटिजर असेल. 5 10 15 20 25 डेटा काही असेल पण ते कसे असतील? होमोजिनियस ऑफ वन डेटा टाईप. ठीक आहे. डेटा एलिमेंट्स आर ऑफ सेम टाईप. येस, याच्यामध्ये सेम टाईप्स. एकाकडे इंटिजर असेल तर सगळीकडे इंटिजर, एकाकडे फ्लोट असेल तर सगळीकडे फ्लोट. ठीक आहे, समजलं. द एलिमेंट्स ऑफ ॲरे आर रेफरन्स बाय द रिस्पेक्टिव्ह इंडेक्स नंबर. येस, ॲरेकडे काय असतात? इंडेक्स नंबर. 0 पासून पण स्टार्ट करू शकतो किंवा 1 पासून पण स्टार्ट करू शकतो. सो दिस 1 2 3 4 5 इज कॉल्ड एज अ इंडेक्स नंबर. इंडेक्स नंबर डिफाइन्स the location of the data elements which are stored in the array. I repeat again, the index number defines the location of the data elements stored in an array. ठीक है, समझते का? The elements of array are sorted respectively in successive memory location. Yes, the elements of the arrays are sorted in the memory location itself. ठीक है, इथं पण एक एक्झाम्पल दिले. एक्झाम मध्ये असं ड्रॉ करा तुम्ही व्यवस्थित. ठीक आहे. आता मार्क्स, दिस इज कॉल्ड एज द नेम ऑफ द array. ठीक आहे. आणि आपण एन ने आपण साईज डिनोट करतो. एन चं व्हॅल्यू काय असेल इथं? 4. सो दिस 4 इज कॉल्ड एज अ साईज. असं पण लिहू शकता तुम्ही, किंवा असं लिहून तुम्ही एनला पण साईज ऑफ द ॲरे पण सांगू शकतो. ठीक आहे. फर्स्ट एलिमेंट जो असतो ना आपला, फर्स्ट इंडेक्स नंबर 1 2 3 4 यांना आपण इंडेक्स नंबर म्हणतो. फर्स्ट इंडेक्स नंबरला ना एक नाव असतो कॉल्ड एज लोअर बाउंड. याला आपण एलबी म्हणतो. काय म्हणतो याला आपण? एलबी, लोअर बाउंड और लो इंडेक्स, स्मॉलेस्ट इंडेक्स नंबर सांगतो. 4 याला लार्जेस्ट इंडेक्स नंबर किंवा अजून नाव असतो युबी. युबी म्हणजे काय? अप्पर बाउंड. एलबी म्हणजे लोअर बाउंड. पहिलं एलिमेंट, पहिल्या इंडेक्स नंबरला आपण लोअर बाउंड म्हणतो. लास्ट इंडेक्स नंबरला आपण अप्पर बाउंड असं म्हणतो. ठीक आहे. टर्म्स आहेत, हे सगळे टर्म्स आहेत, माहित पाहिजे. ठीक आहे. आता जर मी तुम्हाला सांगितलं मार्क्स, मार्क्स म्हणजे काय? नेम ऑफ द ॲरे. मार्क्स म्हणजे नेम ऑफ द ॲरे. मार्क ब्रॅकेटमध्ये 1 म्हणजे हा लोकेशन, याच्यामध्ये कोण आहे? 25. मग कोण येणार इथं? 25. मार्क हा ॲरेचं नाव आहे, मार्क्स हा ॲरेचं नाव आहे, पण लोकेशन काय दिले? 2. मार्क या ॲरे मध्ये लोकेशन 2 वरती कोण आहे? 14. मग आपण इथं 14 लिहिणार. असं एलिमेंट स्टोअर होतात. ठीक आहे. मार्क हा एक ॲरे आहे, आणि लोकेशन कोण? 3. लोकेशन कोण डिफाईन करतं? इंडेक्स नंबर. तिथं डेटा कोण आहे? 21. मार्क हा एक ॲरे आहे, 4, इंडेक्स नंबर 4, तिथं डेटा कोण आहे? 7. ठीक आहे. दिस इज हाऊ द array is represented. Elements of array can be denoted by superscript notation. असं पण डिनोट करू शकतो. मार्क 1 2 3 4 असं पण डिनोट करू शकतो किंवा असं लिहू शकतो. पण आपल्या चॅप्टर मध्ये जास्त करून हा फॉलो होणार आहे. दिस विल बी फॉलोड इन आवर चॅप्टर. क्लिअर समजलं का सगळ्यांना? ठीक आहे. रिप्रेझेंटेशन ऑफ लिनियर ॲरे इन मेमरी खूप जास्त इम्पॉर्टंट. लास्ट टॉपिक आजचा 3 मार्क्सला खूप जास्त कॉमनली विचारणारा क्वेश्चन. 3 मार्क्सला खूप जास्त कॉमनली विचारणारा क्वेश्चन. What is array? How the array is represented in memory? How the array is represented in memory? आता array काय आपण लर्न केलं, बरोबर? आता array काय लर्न केलं? आता array मेमरी मध्ये कसं स्टोअर होतो ते सांगतो बघा. What is LA?
पटकन सांगायचं LA लिनियर ॲरे अँड दिस इज कॉल्ड एज नेम ऑफ द ॲरे. लिनियर ॲरे म्हणजे काय? नेम ऑफ द ॲरे. व्हॉट इज 1 2 3 4 5? इंडेक्स नंबर, राईट? इंडेक्स नंबर. What is 45 12 37 26 32? Yes, data elements. Yes, they are the data elements. आता डेटा एलिमेंट्स हे ॲरे दिसतो असं, पण हे मेमरीमध्ये कसं स्टोअर होणार? हे लोक मेमरीमध्ये कसं स्टोअर होतात बघा. फॉर एक्झाम्पल मेमरी ऍड्रेस आपण घेऊ 1000 1001 1002. मग कन्झिक्युटिव्ह स्टोअर होतात. जसं की हा स्टोअर झाला 1000 ला, हा स्टोअर झाला 1000 ला, मग हा स्टोअर कुठे होणार? 1001. हा स्टोअर कुठे होणार? 1002. हा 1003. हा 1004. सो म्हणून आपण म्हणतो लिनियर ॲरे. लिनियर ॲरे म्हणजे काय? ते कन्झिक्युटिव्ह मेमरी लोकेशन नंतर स्टोअर होतात. ठीक आहे. एलिमेंट्स ऑफ लिनियर ॲरे आर स्टोर्ड इन सक्सेसिव्ह मेमरी लोकेशन और ब्लॉक. सक्सेसिव्ह म्हणजे एकानंतर एक. द नंबर ऑफ सेल्स रिक्वायर्ड डिपेंड्स ऑन दी टाइप ऑफ डेटा एलिमेंट्स. तर किती साईज लागेल दॅट डिपेंड्स ऑन दी साईज ऑफ दी एलिमेंट्स. ठीक आहे. कम्प्युटर कीप्स ट्रॅक ऑफ ऍड्रेस ऑफ द लिस्ट ऑफ द फर्स्ट एलिमेंट ऑफ ॲरे. आता कम्प्युटर काय करतो? कोणता एलिमेंट कुठं स्टोर आहे? कम्प्युटर काय करतो? कोणता एलिमेंट कुठं स्टोर आहे? सगळ्यांचा ट्रॅक ठेवतो का? नाही, कम्प्युटर सगळ्यांचा ट्रॅक ठेवत नाही. कम्प्युटर काय करतो माहितीये का? पहिला एलिमेंट कोण? पहिला एलिमेंट म्हणजे हा 45 आपण कुठं स्टोर केले? फक्त त्याचा ट्रॅक कम्प्युटरकडे असतो. येस, कम्प्युटर काय करतो? ॲरेचे प्रत्येक एलिमेंट, अरे एक मिनिट, ॲरे आपण एवढे छोटे छोटे ॲरे कम्प्युटरमध्ये नसतात. ठीक आहे, एवढे छोटे छोटे ॲरे कम्प्युटरमध्ये नसतात. कम्प्युटरमध्ये खूप मोठे मोठे ॲरे असतात. आता आपल्याला समजावा म्हणून आपण, म्हणजे आपल्याला हे सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत म्हणून आपण छोटे ॲरे घेतोय. पण कम्प्युटरमध्ये ॲरेचे साईज जे असतात ते खूप लेंदी ॲरे असतात. द ॲरेज आर व्हेरी लेंदी इन कम्प्युटर्स, राईट? सो जस्ट टू मेक दिस कन्सेप्ट मोर क्लिअर, जस्ट टू मेक दिस कन्सेप्ट मोर अंडरस्टँडेबल, वी हॅव टेकन द स्मॉल ॲरे. ठीक आहे. नाहीतर तू म्हणता सर एवढं छोटा ॲरे हे लक्षात ठेवणं, मलाही लक्षात राहते, मग कम्प्युटरची काय गरज आहे? अल्गोरिथमची काय गरज आहे? येस, हे आपल्यासाठी एक्झाम्पलसाठी छोटे ॲरेज घेतले आहेत, पण कम्प्युटरमध्ये खूप मोठे मोठे ॲरे असतात. मग कम्प्युटर काय करतो? फक्त ॲरेचं पहिलं एलिमेंट कुठं स्टोर आहे तो लक्षात ठेवतो आणि मग कम्प्युटरला एक फॉर्म्युला वापरतो. ते फॉर्म्युला ना कम्प्युटर म्हणजे कुणाचंही लोकेशन आपल्याला सांगू शकतो. अच्छा, जर मी कम्प्युटर सांगितलं 37 कुठं स्टोर आहे, काय म्हटलं मी? 37 कुठं स्टोर आहे ते ओळखून दाखवा बरं. आता कम्प्युटरकडे फक्त हा डेटा आहे, कम्प्युटरकडे हा 37 कुठं स्टोर आहे तो नाहीये, पण कम्प्युटरकडे हा एक फॉर्म्युला आहे. कम्प्युटरकडे काय आहे? हा एक फॉर्म्युला आहे, लोकेशन ऑफ एल ऑफ के. के म्हणजे कोण? के म्हणजे कुणाचं लोकेशन काढायचं? के म्हणजे कुणाचं लोकेशन काढायचं आहे तुम्हाला? एल ऑफ के. के म्हणजे कोण? ठीक आहे. जसं की असं सांगू शकतो, के म्हणजे या लोकेशन या लोकेशनवरती कोण स्टोर आहे, म्हणजे 3 वरती कोण आहे ते आपण ओळखू शकतो. ठीक आहे. 3 वरती कोण आहे ते आपण ओळखू शकतो. ठीक आहे. सो के म्हणजे कोण? ज्याचं म्हणजे ज्या लोकेशनच्या आतमध्ये कोण डेटा आहे ते ओळखायचं असेल तर तो असतो के. सो लेट्स टेक के. के म्हणजे कोण? इथं 3 घ्या. 3 केच्या ठिकाणी काय ठेवलं? 3. बेस ऑफ LA. बेस म्हणजे काय? बेस म्हणजे काय? कुठून आपला ऍड्रेस स्टार्ट होता याला पण होतं बेस ऍड्रेस. बेस ऍड्रेस कोण असेल? 1000. चलो, डब्ल्यू म्हणजे वर्ड साईज. नाउ यू कॅन सी ऑल द वर्ड्स ऑफ 1K. सगळ्यां साईज किती? 1K. सो द वर्ड साईज इज 1K, 1 किलोबाईट. सो द वर्ड साईज इज 1 किलोबाईट. सो वर्ड साईज काय येणार? 1 किलोबाईट. अँड के म्हणजे काय होता? के म्हणजे कुणाच, म्हणजे इथं के म्हणजे कोण? 3च्या आतमध्ये कोण आहे ते ओळखायचं आपल्याला. परत रिपीट करतो, के म्हणजे कोण? 3च्या आतमध्ये कोण आहे ते ओळखायचं आपल्याला. ठीक आहे. म्हणजे 3च्या आतमध्ये 37 आहे, पण 37 मेमरीमध्ये कुठं आहे? 3च्या आतमध्ये कोण आहे? 37, पण 37चा मेमरी लोकेशन काय? व्हॉट इज द मेमरी लोकेशन? ऑफ 37 ते आपल्याला ओळखायचं ना. सो वर्ड साईज 1K मायनस LB. म्हणजे लोअर बाउंड कोण असतो आपला? लोअर बाउंड असतो 1. ठीक आहे. सो पुट केलं फॉर्म्युलामध्ये LA ऑफ K 3च्या आतमध्ये 37. हा 37 मेमरीमध्ये कुठं असणार आता ते आपण ओळखतो. ठीक आहे. आणि आपलं स्टार्टिंग ऍड्रेस काय? 1000 प्लस 1 प्लस 3 मायनस 1. सो सिम्पली सॉल्व्ह केलं तर 1000 3 मायनस 1 2. सो 2 into 1 2. सो 1000 प्लस 2 हा असेल 1002. आता जर तुम्ही मेमरीमध्ये जायचं का मेमरीकडे? येस. जर तुम्ही मेमरीमध्ये 1002 कडे गेले बघा, जर तुम्ही मेमरीमध्ये 1002 कडे गेले तर त्याच्यामध्ये तुम्हाला कोण भेटेल? 37. समजलं? 37. हा 3 मध्ये कोण होता? 37. हा कुठं स्टोअर असेल हे ओळखण्यासाठी आपल्याकडे हा फॉर्म्युला. आणि जर तुम्ही त्या लोकेशनला गेले तर तुम्हाला भेटेल 37. सो दिस इज रिप्रेझेंटेशन ऑफ लिनियर ॲरे इन मेमरी. दिस इज रिप्रेझेंटेशन ऑफ लिनियर ॲरे इन मेमरी. मेमरीमध्ये लिनियर ॲरे कसं स्टोअर होतं ते तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. Your LA is the linear array and address of first element is denoted by base of LA and called as base address of LA. And by using this formula, हा फॉर्म्युला पण तुम्हाला एक्झाम मध्ये द्यायचे, म्हणजे एक्झाम मध्ये तुम्हाला हा एक्झाम्पल पण द्यायचे, हा फॉर्म्युला पण द्यायचे आणि सगळं रिप्रेझेंट करून दाखवायचं सेम टू सेम ऍज इट इज ऍज शोन ऑन युअर स्क्रीन. ठीक आहे. चलो, लेक्चरचं लास्ट 2 मिनिट्स. लिनियर ॲरे मेमरीमध्ये कसं रिप्रेझेंट होतो? हा ॲरे असतो, बरोबर? हा ॲरे मेमरीमध्ये कसं रिप्रेझेंट होतो? हा पूर्ण डेटा आपला कम्प्युटर स्टोअर करतो का? नाही. आपला कम्प्युटर काय करतो? फक्त फर्स्ट एलिमेंट कुठं स्टोअर आहे ते लक्षात ठेवतो आणि तो फॉर्म्युलाने तू कॅल्क्युलेट करू शकतो कोणता एलिमेंट. जसं की
3 मध्ये कोण आहे 37. हा 37 मेमरीमध्ये कुठं असेल हे ओळखण्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला असतो व्हॅल्यू ऑफ 3. बेस ऍड्रेस काय 1000, वर्ड साईज 1, के म्हणजे 3 मायनस 1 करायचं, 1 म्हणजे लोअर बाउंड. ठीक आहे. सो तुम्ही हे सॉल्व्ह केलं 1000 प्लस 2 1002. सो जर तुम्ही 1002 कडे गेले तर तुम्हाला डेटा 37 भेटेल. म्हणजे हा ऍरे मेमरीमध्ये असं रिप्रेझेंट होतो. ठीक आहे. हे आपण ह्या एक्झाम्पलनी कन्क्लूड करू शकतो. ठीक आहे. समजलं का? चलो, याच्यानंतर प्रॉपर अल्गोरिदम्स आपल्या चॅप्टरचे सुरू होतात. मला वाटतं हा राहू दे पार्ट 1. याचा पुढचा व्हिडिओ जो आहे तो याचा पार्ट 2 आपण कंटिन्यू करू. ठीक आहे. चलो, आय होप सो तुम्हाला इथपर्यंत क्लिअर असेल. नाव नेक्स्ट व्हिडिओ विल बी द पार्ट 2 विच विल बी द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट व्हिडिओ. हा पण खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तर प्लीज व्हिडिओ पॉज करा, हे नोट करून घ्या आणि मग पार्ट 2 व्हिडिओ स्टार्ट करा. ठीक आहे. चलो बाय, सी यू इन द पार्ट 2 व्हिडिओ.